जय हिंद. राज्याभिषेक समारोह संस्था ठाणे याविषयी मी आता थोडी माहिती देत आहे. राज्याभिषेक समारोह संस्था ठाणे या संस्थेची स्थापना 1986 रोजी ठाण्यात झाली. या संस्थेच्या स्थापनेचा उद्देश एक की राज्याभिषेक सोहळा जो आपला शिवराज्याभिषेक सोहळा होतो, या राज्याभिषेक सोहळ्याची सर्वत्र माहिती आणि प्रसार व तसेच जनजागृती व्हावी यासाठी आपण राज्याभिषेक समारोह संस्था ठाणे यांच्याकडून दरवर्षी नित्यनियमाने आतापर्यंत कधीही खंडित नव्हता दरवर्षी 100च्या वरती महाविद्यालयीन मुलांना मुलींना आपण दुर्गराज रायगड, जिथे शिवाजी महाराजांची राजधानी आहे, त्या महाराजांच्या राजधानीच्या इथे नेतो. रायगड प्रथम दिवशी रायगड परिक्रमा करतो. महाराष्ट्रातील एकमेव संस्था आहे राज्याभिषेक समारोह संस्था ठाणे, की संपूर्ण रायगड जो 18 किलोमीटर लांबीची त्याची परिक्रमा आहे, ही परिक्रमा आपण सर्व मुलांना करायला सांगतो. मग त्याच्यानंतर संस्थेचे पण काही कार्यकर्ते असतात आणि त्याबरोबर 18 किलोमीटरची परिक्रमा आपण करतो. त्यानंतर आपण दुसऱ्या दिवशी इतिहास संशोधकांकडून आपण पूर्ण मुलांना इतिहास सगळ्या रायगडाची माहिती सांगतो. त्याच्यानंतर आपण राज्याभिषेक कार्यक्रम करून मुलांना परत त्यांच्या घरी आणल्यानंतर एक येणाऱ्या शनिवार रविवारी आपण ठाणे येथील गडकरी रंगा येथे एक सांस्कृतिक कार्यक्रम घेतो. आतापर्यंत या कार्यक्रमाला अनेक वक्ते येऊन गेले, सुग शेवडे किंवा इतर असे वक्ते आले. तसेच सह्याद्रीची 7 रत्ने, नंतर इथे उसळला मृत्यू, शिवकल्याण राजा, रायगडाला जेव्हा जाग येते, अशी अनेक सांस्कृतिक नाटके आपण इथे घेतली. तसेच तळापाईला जो शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे, त्या प्रतिमेला पण आपण वंदन करून हे कार्यक्रम करत असतो. नोव्हेंबरमध्ये जेव्हा दिवाळी येते तेव्हा मुलांना दुर्ग बांधणी स्पर्धा असं पण आपण एक कार्यक्रम घेतो. आणि ह्या दुर्ग बांधणी स्पर्धेसाठी मग आतापर्यंत ठाण्यातून जवळजवळ आतापर्यंत 100च्या वरती मंडळ ठाणा, डोंबिवली, पुणे, मुंबईतून आपल्या संस्थेला संलग्न आहे. त्यांनी आपापली नावे नोंदवून ते दुर्ग बांधणी करतात आणि दुर्ग बांधणी झाल्यानंतर आपण त्याचं परीक्षण करतो आणि परीक्षण झाल्यानंतर त्यांचा एक आपण पारितोषिक वितरण समारंभ ठेवतो. या समारंभाला पण शरद पोंक्षे, सच्चिदानंद शेवडेजी अशी इतिहासकार येऊन आपापले मार्गदर्शन करतात आणि त्यामुळे मुलांना सगळ्यांना इतिहासाबद्दल खूप असं आवड निर्माण होते. आणि तसंच आता सध्याचा जो काळ आहे, सध्याच्या काळात आता इतिहासाबद्दल आवड निर्माण होऊन त्याबद्दल जागृती करणं हे गरजेचं झालेलं आहे. त्यामुळेच आपण सध्या यावर्षी कोरोना-19 जी महामारी आहे, त्यामुळे काही आपण राज्याभिषेकाला रायगडला नेऊ शकलो नाही. त्यामुळे आपण ऑनलाईन गोष्टी या करत आहोत. यावर्षी आता भारत आणि चीन हे संबंध जे ताणले गेले आहेत, या संबंधावरती मार्गदर्शन करायला स्वतः आपल्याबरोबर हेमंतजी सर आहेत. हे ब्रिगेडियर हेमंतजी सर यांची मी माहिती आता तुम्हाला सगळ्यांना करून देतो. सरांचा परिचय असा की सरांचं प्राथमिक शिक्षण हे पाचगणीला संजीवन विद्यालयात झालं. त्याच्यानंतर किंग जॉर्ज स्कूल दादर आणि खालसा कॉलेज मुंबईमध्ये त्यांनी पुढे MSc MPhil केलं. नंतर त्यांनी डिफेन्स स्टडीमध्ये इंडियन मिलिटरी अकॅडमी मधून डेहराडून मधून 15 जुलै 1973 रोजी त्याने प्रवेश घेतला आणि 15 जून 1975 ते भारतीय सैन्याच्या प्रसिद्ध अशा 7 मराठा लाईफ इन्फंट्रीमध्ये सेकंड लेफ्टनंट म्हणून या पदावर त्यांनी प्रवेश केला. सरांनी 36 वर्षाची भारतीय सेनेमध्ये कारकीर्द केली. त्यात भारत-चीन सीमावाद, भारत-पाकिस्तान सीमा, काश्मीर, ईशान्य भारत, राजस्थान अशा वेगवेगळ्या भागात त्यांनी स्वतः काम केलेले आहे. पंजाबमध्ये जो 1990च्या दशकांमध्ये ज्या आतंकवादी कार्यवाही एकदम आतंकवादाच्या शिखरावर पोहोचलेल्या होत्या, त्या कार्यवाहीत सुद्धा सरांनी आतंकवाद्यांच्या विरुद्ध चालवलेल्या ऑपरेशन रक्षक, ऍडवर्ट यामध्ये सरांनी स्वतः भाग घेऊन त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे पुढे येऊन भारतीय लष्कराची बाजू सांभाळली आहे. याशिवाय काश्मीरमध्ये सध्या सुरू असलेल्या आतंकवाद विरोधी ऑपरेशन मध्ये त्यांनी सध्या पण भाग घेतलेला आहे. तसेच त्यांना ऑपरेशन रक्षक बरोबरच त्यांना अनेक शौर्य पुरस्कारही मिळाले आहेत. यामध्ये मुख्यत्वे त्यांच्या बटालियनला मिळालेले चीफ ऑफ आर्मी स्टाफचे युनिट सायटेशन, GOC इन सी नॉर्थर्न कमांडचे युनिट एप्रिसिएशन,
याशिवाय राष्ट्रपतींकडून 2000 साली अतुलनीय कामगिरी करता युद्ध सेवा मेडल सुद्धा त्यांना मिळाले आहे. त्यांच्या 7 मराठा लाईट इन्फंट्री बटालियनच्या अनेक ऑफिसर्सना त्यांच्या देखरेखीखाली 21 शौर्य पुरस्कार मिळाले आहेत. सर स्वतः ब्रिगेडियरच आहेत, त्यामुळे 2004 मध्ये त्यांना ऑपरेशन पराक्रम मध्ये केलेल्या चांगल्या कामाकरता त्यांना GOC इन सी सेंट्रल कमांडरचे कमेंडेशन कार्ड हेही देण्यात आले आहे. 2004 ते 6 मध्ये त्यांनी काश्मीरच्या कृष्णा घाटी भागात ऑपरेशन रक्षक मध्ये केलेल्या चांगल्या कामगिरी करता त्यांच्या ब्रिगेडला अनेक शौर्य पुरस्कार मिळाले. त्यांच्या BSF बटालियन 2006च्या सर्वात हॅलो 2006 ते 9 यामध्ये भारतीय सैन्याच्या आर्मी वॉर कॉलेजमध्ये हायर कमांड विंग कर्नलच्या हुद्द्याच्या ऑफिसरच्या देशाची सुरक्षा आणि युद्धकला यांचे शिक्षण देण्याचे काम सरांनी केले आहे. सरांनी स्वतः भूतान, म्यानमार, थायलंड, सिंगापूर, मलेशिया, कझाकिस्तान, किर्गिस्तान, इजिप्त, युनायटेड अरब एलिमेंट्स या देशाचे दौरे केले आहेत. तर सध्या सकाळ, लोकमत, तरुण भारत, महाराष्ट्र टाइम्स अशा अनेक वर्तमानपत्र तसंच इतर इन्फंट्री जर्नल, प्रतिद्रोही यासारख्या सैन्याच्या मासिकांमध्ये पण सरांचे अनेक लेख येत आहेत. सर 31 जानेवारी 2009 साली निवृत्त झाले. त्यानंतर सरांनी आता सगळीकडे मार्गदर्शन करत आहेत. मी आता भारत आणि चीन हा जो सध्या वाद आहे त्याबद्दल आपल्याला सर्वांना सरांकडून मार्गदर्शन करून व सरांना ऐकण्याची खूप इच्छा आहे. त्यामुळे मी सरांना विनंती करतो की त्यांनी आता सर्वांना संबोधन करावे. ओके, धन्यवाद कौस्तुभ. धन्यवाद सर. जय हिंद. तुम्ही मी ब्रिगेडियर हेमंत महाजन पहिले आपल्या सगळ्यांचं या फेसबुक लाईव्ह सेशन मध्ये स्वागत करतो. आणि ज्या संस्थेविषयी आपण माहिती सांगत होता त्यामध्ये मला एक दोन गोष्टी जास्त पुढे आणायच्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक आपण त्याला मुलांना घेऊन जाता रायगड वगैरे. मी मराठा रेजिमेंटचा एक सैनिक आहे आणि आमच्या मराठा रेजिमेंटचं जे म्हणजे जो महापुरुष ज्यांना आम्ही मानतो ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. त्याच्यामुळे त्यांची युद्धनीती, त्यांचा गनिमी कावा याविषयी आमचा खूप अभ्यास असतो. कधी तुम्हाला जर त्यांची गनिमी कावा आणि युद्धनीती याच्याविषयी काही बोलायची इच्छा असेल तर आपण ते पुन्हा कधी बोलू शकतो. आणि मराठा रेजिमेंटचं कुठलंही युद्धाचं काम हे छत्रपती शिवाजी महाराज की जय ही युद्ध घोषणा करूनच ते पुढे ते सुरू होतं. आणि कुठल्याही तुम्ही बटालियनमध्ये जा तिथे तुम्हाला त्यांचा पुतळा, त्यांचे वेगवेगळ्या गोष्टी बघायला मिळतील. आणि दुसरं मराठा रेजिमेंटचं एक महत्वाचं हे असं आहे की मराठा रेजिमेंटचे जे जवान आहेत ते महाराष्ट्रातले असतात. म्हणजे जवान हे पूर्ण महाराष्ट्रातले. आज महाराष्ट्रात जवळजवळ 2.5 लाखाहून जास्त रिटायर्ड सैनिक इथे आता सैन्य सोडून बाहेर आले. त्याच्यातले अर्ध्याहून जास्त हे मराठा रेजिमेंटचे आहेत. आणि फक्त दुर्दैव एवढंच की मराठा रेजिमेंटचं जे हेडक्वार्टर आहे जिथे त्यांचं ट्रेनिंग होतं ते बेळगाव मध्ये आहे. म्हणजे बेळगाव हे आपल्याला कल्पना आहे की हे म्हणजे कर्नाटकामध्ये आहे, त्याच्यामुळे त्यांना जी प्रसिद्धी मिळायला पाहिजे ती फारशी मिळत नाही. परंतु तरी पण सगळे 100% जवान हे महाराष्ट्रातले असतात. मात्र ऑफिसर्स किंवा अधिकारी अर्थात हे कुठून पण म्हणजे देशातनं कुठून पण असू शकतात. आणि आपल्याला एक कल्पना असावी की आजच म्हणजे जे लडाख मध्ये जो स्टँड ऑफ चाललेला आहे त्याच्यामध्ये वाटाघाटी करण्याकरता 14 कोरचे जे मुख्य होते लेफ्टनंट जनरल हरिंदर सिंग हे तिथे म्हणजे वाटाघाटीत ते होते. तर ते मराठा रेजिमेंटचे आहेत सरदारजी, परंतु त्यांनी मराठामध्ये आपलं सगळं आयुष्य घालवलेलं आहे. तर मराठा रेजिमेंट आणि महाराष्ट्राचा खूपच घनिष्ठ संबंध आहे. आणि किल्ले महाराष्ट्रातले जे असतात त्याच्याविषयी आपण खूप बोलू शकतो की किल्ले कसे बांधले गेले, का बांधले गेले, छत्रपतींनी आपलं स्वराज्य जे आहे ते त्यांनी डोंगरामध्ये का केलं, सपाटी भागात का केलं नाही,
आणि छत्रपतींच्या लढलेल्या लढाया याविषयी सुद्धा मी आता ज्यावेळेस आता चीन विषयी बोलण्याचा प्रयत्न करीन त्याविषयी थोडस त्यांचा पण मी उल्लेख करीन। आज जो आपण मला विषय दिलेला आहे तो आहे सीमेवरची आव्हाने आणि त्याला भारत कसं प्रत्युत्तर देतो आहे। आपण ज्यावेळेस भारताच्या सीमेविषयी बोलतो, सीमा या 2 किंवा 3 प्रकारच्या म्हणता येतील। एक तर जमिनी सीमा की ज्या जमिनीवरती आहे आणि याची लांबी जवळजवळ 16,600 किलोमीटर आहे आणि भारताच्या सीमा पाकिस्तानला जोडलेली आहे जवळजवळ 4,000 किलोमीटरची, चीनला जोडलेली आहे 3,500 किलोमीटरची। याच्याशिवाय आपली सीमा भूतानला 750 किलोमीटर जोडलेली आहे, नेपाळला 1000 किलोमीटर जोडलेली आहे, म्यानमारला जवळजवळ 1,500 किलोमीटर जोडलेली आहे। म्हणजे चीन आणि पाकिस्तानच्या शिवाय अजून 3-4 राष्ट्रांशी आपली सीमा ही जोडलेली आहे। तर या सीमेवरची आव्हानं काय असतात? ही आव्हानं शांततेच्या काळात एक प्रकारची असतात आणि ज्यावेळेस लढाई असते त्यावेळेला दुसऱ्या प्रकारची असतात। शांततेच्या काळामध्ये इथे काय होतं तर इथून अनेक वेळा पाकिस्तान सीमेवरनं दहशतवादी भारताच्या आत घुसखोरी करायचा प्रयत्न करतात, खास तर काश्मीरमध्ये। तिथून शस्त्र दारुगोळा हा पाठवला जातो। आपल्याला आठवत असेल की 26/11चा हल्ला जो मुंबईला झाला होता त्याकरता शस्त्र ही समुद्राच्या बाजूने आली होती किंवा मुंबईवरती जेवढे दहशतवादी हल्ले झाले, बॉम्बस्फोट झाले त्यामध्ये आलेलं सामान्य समुद्राकडनं आलेलं होतं। तर या सीमा सुरक्षित करण्याची जबाबदारी वेगवेगळ्या सैनिकी दलांवरती आहे। भारतीय सैन्य फक्त सीमा आणि LOC म्हणजे लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल, लाईन ऑफ कंट्रोल जी पाकिस्तानशी जोडलेली आहे काश्मीरच्या बरोबर तिथे तैनात आहे। बाकी ठिकाणी इंटरनॅशनल बॉर्डरवरती बॉर्डर सिक्युरिटी फोर्स तैनात आहे। भारत आणि भूतानची सीमा आणि भारत आणि नेपाळची सीमा इथे सीमा सुरक्षा बल तैनात आहे। सौरभ मध्ये मध्ये एखाद्या वेळेस चॅट मध्ये टाक की माझा आवाज तुम्हाला नीट येतोय की नाही, कारण काही वेळा आपल्याला कळत नाही की आपला आवाज येतोय की नाही। जे कोणी झूम मीटिंग मध्ये असतील त्यांनी मला जरूर सांगावं की माझा आवाज एक दर 5 मिनिटांनी जरूर टाका चॅट मध्ये की माझा आवाज आपल्याला हा कशा प्रकारे हा येतो आहे। तर त्या सीमा सुरक्षित करण्याची कामं वेगवेगळ्यांकडे असतात। आज आपण धन्यवाद मिळालाय मला सौरभकडनं, दर एक 5-6 मिनिटांनी टाकत जा, त्यांनी मला खात्री असेल की माझा संवाद आपल्याकडे पोहोचतो आहे। तर या सीमा सुरक्षित करण्याची जबाबदारी ही वेगवेगळ्या लोकांची आहे। युद्धाच्या वेळेला काय होतं, भारताचा आपण जर इतिहास बघितला तर 1947 साली भारत स्वतंत्र झाला आणि लगेचच आपलं पहिलं युद्ध सुरू झालं पाकिस्तानशी काश्मीर प्रश्नावरनं। हे जवळजवळ 6 महिने चाललं। हे युद्ध कसं चाललं हा एक वेगळाच विषय आहे, पण ते युद्ध आपण ते जिंकलं। त्याच्यानंतर 1962 साली आपलं चीनशी युद्ध झालं, ज्यामध्ये आपली काही जणांची समजूत आहे की आपण हे युद्ध हारलो, परंतु हे 1962 युद्ध जे चीनशी झालं ते भारतीय सैन्य हरलं नाही, कारण यामध्ये 90% भारतीय सैन्याने या युद्धामध्ये भागच घेतला नाही। या युद्धामध्ये 100% नेव्ही, 100% एअरफोर्सनी भागच घेतला नाही। तर त्यामुळे जो आपला पराभव झाला तो एक मानसिक पराभव होता, जो त्या वेळेच्या राजकीय नेतृत्वाचा होता, कारण 90% सैन्य तर लढलंच नाही, त्यांचा पराभव झाला असं म्हणायचं। 1965 मध्ये आपलं तिसरं युद्ध झालं, जे पाकिस्तानशी झालं। 4 आठवडे चाललं, त्यामध्ये पाकिस्तानच्या आपण लाहोर पर्यंत पोहोचलो होतो आणि त्यानंतर हाजीपीर नावाची एक महत्वाची खिंड आपण त्यावेळेला जिंकली होती। तर त्यानंतर 1971 मध्ये चौथं युद्ध झालं, ज्यामध्ये आपण पाकिस्तानचा प्रचंड मोठा पराभव केला आणि भारताच्या युद्धाच्या इतिहासामध्ये हे जे युद्ध होतं हे एक सर्वोत्कृष्ट युद्ध म्हणून ते पुढे आलं। ते युद्ध कसं झालं, फील्ड मार्शल सॅम मॅनेक्शॉनी काय केलं, भारतीय सैन्याने कसा पराक्रम गाजवला, बांगलादेश स्वतंत्र देश कसा झाला, हा इतिहासाचा एक भाग आहे ज्याविषयी आपल्याला कल्पना आहे। आणि 71चं युद्ध हरल्यानंतर मात्र एक युद्ध कलेमध्ये पुष्कळच फरक पडला। पाकिस्तानला काश्मीर या भारताकडनं घ्यायचं होतं आणि त्याकरता त्यांनी एवढी सगळी युद्ध केली। त्यानंतर 71च्या युद्धानंतर त्यांना कळालं की भारताशी युद्ध करून जिंकणं हे शक्य नाही, म्हणून त्यांनी एक वेगळ्या प्रकारचं युद्ध सुरू केलं, ज्याला ते ऑपरेशन काराकोरम असं म्हणतात। ऑपरेशन काराकोरम हा पाकिस्तानमध्ये असलेला एक पर्वत आहे। ऑपरेशन काराकोरमचे 3 मोठे भाग होते, K1 म्हणजे खालिस्तान, K2 म्हणजे काश्मीर आणि K3 म्हणजे रेस्ट ऑफ इंडिया।
मी याच्याविषयी जास्त डिटेलमध्ये बोलत नाही, कारण आपल्याला सीमांविषयी जास्त बोलायचं आहे. परंतु मी या विषयाला केवळ आपल्याला इंट्रोड्यूस करतो. तर केवळ म्हणजे खालिस्तानी दहशतवाद हा 80च्या दशकामध्ये सुरू झाला, 1990 पर्यंत सुरू होता. एक वेळ अशी होती की आपल्याला वाटत होतं की खालिस्तान म्हणजे पंजाब हा भारतापासून कायमचा वेगळा होईल, परंतु तसं झालं नाही. त्या भागामध्ये भारतीय सैन्याने खूप काम केलं. त्यामध्ये मी पण काम करण्याकरता होतो. ऑपरेशन ब्लू स्टार असो की ऑपरेशन रक्षक असो की ऑपरेशन अव्हर्ट असो. आणि 90च्या शेवटपर्यंत खालिस्तानी दहशतवादाचं कंबरड मोडण्यात आलं. त्याच्यानंतर मग काश्मीर हे अतिशय शांत होतं 1980 पर्यंत. युद्ध तर तिथे झाली, परंतु ते दहशतवाद तिथे नव्हता. परंतु 72 नंतर पाकिस्ताननी काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घुसखोरी करायला सुरुवात केली. घुसखोरी म्हणजे काय? त्यांनी तिथे दहशतवादी पाठवले, त्यांचे समर्थक पाठवले आणि घुसखोरी ही कुठे केली? त्यांनी ही घुसखोरी जे आपले गव्हर्नमेंटची जी वेगवेगळी अंग असतात त्याच्यामध्ये केली. म्हणजे काय? राजकीय पक्षांमध्ये घुसखोरी केली, नोकरशाही म्हणजे जे ब्युरोक्रेसी असते त्याच्यामध्ये घुसखोरी केली, मीडियामध्ये घुसखोरी केली, सामान्य जनतेमध्ये घुसखोरी केली. आणि एक वेळ अशी झाली की तिथे हिंसाचार एकदम मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झाला 80च्या पुढे. आणि 1984 साली पहिल्या वेळा भारतीय सैन्याला काश्मीरमध्ये दहशतवादी विरोधी अभियानाकरता नियुक्त करण्यात आलं. लक्षात असावं की काश्मीर हा सीमा प्रांत असल्यामुळे तिथे भारतीय सैन्य सीमेवरती होतच, परंतु तिथे जे भारतीय सैन्याचं काम होतं ते सीमेचं रक्षण करण्याचं होतं. आणि त्याकरता त्यांची जी तैनाती होती ती युद्धाकरता होती. परंतु नंतरची जी तैनाती झाली ती मात्र घुसखोरी थांबवण्याकरता झाली. तो एक वेगळा प्रकार असतो, त्याच्याविषयी मी जास्त बोलत नाही. परंतु 84 नंतर प्रचंड प्रमाणामध्ये तिथे दहशतवाद काश्मीरमध्ये सुरू झाला. काश्मीर खोऱ्यामध्ये आणि पूर्ण काश्मीरमध्ये. आणि या नंतर एक वेळ अशी होती की जिथे काश्मीरमध्ये असं मानलं तिथे 7,500 ते 8,000 शस्त्रधारी दहशतवादी होते. आणि जवळजवळ 2 ते 3,000 नवीन दहशतवादी हे काश्मीरमध्ये भारत पाकिस्तान सीमेवरनं प्रवेश करायचे. भारतीय सैन्याने मोठं अभियान तिथे राबवलं, अतिशय महापराक्रम गाजवले. आपण जर कधी काश्मीरमध्ये गेला तर काश्मीरमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला भारतीय सैन्यांची युद्ध स्मारकं दिसतील. आणि तिथे आपण जवळजवळ 50-60 हजारहून जास्त दहशतवाद्यांना तिथे मारलं. आणि त्याची किंमत अर्थातच भारतीय सैन्याने रक्त सांडून दिली. जवळजवळ 6,000हून जास्त सैनिकांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिलं, ज्यामध्ये माझी बटालियन 7 मराठ्यांनी सुद्धा, मी ज्यावेळेस तिथे तैनात होतो तिथे आम्ही आमच्या 3 सैनिकांनी प्राणाचे बलिदान दिलं, ज्यांची मला आठवण आज सुद्धा होते. एक त्याच्यामधला साताऱ्याचा होता, एक सांगलीचा होता. त्यांनी तिथे महापराक्रम गाजवले होते. तर हे आणि आज काश्मीर मधल्या दहशतवादाची परिस्थिती अशी आहे की आज तिथे 200हून कमी दहशतवादी असावेत असं 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 वाटतं. म्हणजे असं हे गुप्तहेरांची असेसमेंट आहे. आणि जी घुसखोरी जी काश्मीरमध्ये होते LOC कडनं पाकिस्तानकडून ती थांबवण्यामध्ये आपल्याला 95% यश मिळालेलं आहे. परंतु अजून सुद्धा पाकिस्तान पुन्हा एकदा काश्मीर खोऱ्यामध्ये घुसखोरी पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि आज जे लडाखमध्ये जे अतिक्रमण चाललेलं आहे त्यामध्ये पाकिस्तान चीनला मदत करू इच्छितो, ज्यामध्ये ते एक सेकंड फ्रंट ऍक्टिव्हेट करण्याचा प्रयत्न करत आहेत काश्मीरमध्ये. आणि आजचीच बातमी होती की पाकिस्तानने 2 डिव्हिजन एवढं सैन्य जी जे लडाख आणि पाकिस्तानची सीमा आहे तिथे आणलेलं आहे, गिलगिट आणि बाल्टिस्तान मध्ये. त्याच्याविषयी आपण नंतर थोडंसं बोलण्याचा प्रयत्न करू. तर दहशतवाद हा चालू आहे काश्मीरमध्ये, परंतु त्याचं जवळजवळ कंबरड हे तुटलेलं आहे. आणि या दहशतवादामध्ये पाकिस्तानने अनेक वेळा फॉरेन ट्रेंड टेररिस्ट हे पण इथे पाठवलेले आहेत. म्हणजे पाकिस्तानी दहशतवादी, अफगाणी दहशतवादी. याच्याविषयी मला वाटतं 1 मिनिटं बोलणं हे गरजेचं आहे, कारण दहशतवाद हा भारतामधून जो 84 सालापासून जो सुरू झाला आज सुद्धा सुरू आहे. आणि हा अजून सुद्धा अनेक वर्ष चालू राहील, कारण पाकिस्तान आणि चीनला भारतामध्ये कधीही शांतता निर्माण होऊ द्यायची नाही. तर चायना आणि पाकिस्तानची ही जी ऍक्सिस आहे हे आपल्याला त्रास देतच राहील आणि अजून वेगवेगळ्या पद्धतीने लढेल. ते कसं लढतील हे मी नंतर आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करेन. पण आपण सध्या फक्त दहशतवाद आणि काश्मीर विषयी अजून 2 मिनिटं बोलूया. अफगाणिस्तान मधून अनेक दहशतवादी पाकिस्तान काश्मीरमध्ये पाठवण्याचा प्रयत्न करतो. आणि अफगाणिस्तान ही एक अशी जागा आहे
की जिथे 3 महाशक्ती, जागतिक महाशक्तींचा पराभव झालेला आहे. 19व्या शतकामध्ये ग्रेट ब्रिटन म्हणजे सध्याचं इंग्लंड ही महाशक्ती होती आणि असं म्हटलं जायचं की इंग्रजी साम्राज्यावरती कधीही सूर्यास्त हा होत नव्हता. परंतु इंग्रजांनी अफगाणिस्तानमध्ये जाऊन अफगाणिस्तानवरती कब्जा करण्याचा प्रयत्न केला. अफगाणिस्तानला ब्रिटिश साम्राज्याचा भाग बनवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी 19व्या शतकामध्ये 10 वर्षामध्ये किती 4 युद्ध लढली. अफगाणिस्तान आणि ब्रिटन वॉर नंबर 1, वॉर नंबर 2, वॉर नंबर 3 आणि वॉर नंबर 4. त्या चारही युद्धामध्ये ग्रेट ब्रिटनचा पराभव झाला आणि त्यांना अफगाणिस्तानवरती स्वतःचं साम्राज्य कधीही निर्माण करता आलं नाही. त्यानंतर 1980च्या दशकामध्ये USSR म्हणजे युनायटेड सोव्हिएट सोशलिस्ट रिपब्लिक ही एक मोठी महासत्ता होती, नंबर 2 ची अमेरिकेनंतर. त्यांनी 1980 मध्ये अफगाणिस्तानमध्ये प्रवेश केला कारण त्यांना अफगाणिस्तानवरती आपलं साम्राज्य तयार करायचं होतं. 10 वर्ष ते लढले परंतु ते तिथे पराभूत झाले. लक्षात असावं की USSR काही एक म्हणजे कागजी वाघ नव्हते. त्यांना दुसऱ्या महायुद्धामध्ये लढण्याचा प्रचंड अनुभव होता. एवढंच नव्हे तर त्यांनी दुसऱ्या महायुद्धामध्ये प्रचंड मोठ्या लढाया लढल्या. बॅटल ऑफ स्टालिनग्राड, बॅटल ऑफ लेनिनग्राड आणि त्यांचे लाखो सैनिक दुसऱ्या महायुद्धामध्ये मारले गेले होते आणि अतिशय प्रसिद्ध असे युद्ध सेनानी रशियाचे त्यावेळेला पुढे आलेले होते. मार्शल झोकाव वगैरे आपण नाव ऐकलं असेल की मार्शल गोर्बाचेव जे आपलं जे विमानवाहू जहाज आहे त्याचं नाव पहिले गोर्बाचेव होतं की जे रशियाचे ते एक सेनापती होते. त्याला आता आपण विक्रमादित्य असं आता नाव दिलेलं आहे. तर हे अतिशय अनुभवी सैन्य, पराक्रमी सैन्य इथे हरलं आणि 2011 पासून ज्या वेळेला अमेरिकेवरती 9/11चा हल्ला झाला ट्विन टॉवर्स वरती, त्यानंतर अमेरिकेने इथे येऊन अल कायदा जे तिथे दहशतवादी होते आणि तालिबानी यांच्याशी लढण्याचा प्रयत्न केला जो अजून सुद्धा सुरू आहे. आणि अमेरिकेकडे केवढं प्रचंड तंत्रज्ञान आहे, केवढं सगळं चांगलं आहे, परंतु अमेरिका सुद्धा आता तिथून परत जाणार आहे आणि त्यांचा जवळजवळ पराभव झालेला आहे. त्यांना अफगाणिस्तानमध्ये शांतता निर्माण करता आलेली नाही. तिथे असलेला आयसिस दहशतवादी संघटना, तालिबान आणि अल कायदा यांच्यावर त्यांना कंट्रोल करता आलेला नाही. आणि हेच अल कायद्याचे दहशतवादी, हेच तालिबानचे दहशतवादी पाकिस्ताननी मोठ्या प्रमाणामध्ये इतके अनेक वर्ष ते काश्मीरमध्ये पाठवण्याचा प्रयत्न करता आहेत कारण त्यांचा तिथल्या असलेल्या दहशतवाद्यांवरती विश्वास नाही आणि यांना भारतीय सैन्याने अगदी अक्षरशः धडा शिकवलेला आहे आणि त्यांचं कंबरड आपण तोडण्यामध्ये आपल्याला यश मिळालं. जे 3 महासत्तांना करता आलं नाही तो पराक्रम भारतीय सैन्याने गाजवलेला आहे. परंतु लक्षात ठेवावं की आता मी याच्याविषयी आज का बोलतो आहे की आता असं मानलं जातं की अमेरिकेमध्ये इलेक्शन्स आहेत, त्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प जे अमेरिकेचे राष्ट्रपती आहेत त्यांनी अमेरिकन जनतेला एक प्रॉमिस केलेला आहे की मी अमेरिकन सैन्याला अफगाणिस्तान मधून परत आणीन. तसं झालं तर तिथे तालिबानची सत्ता येईल. तसं झालं तर या तालिबानवरती पाकिस्तानचं मोठं आधिपत्य असेल आणि हजारो लाखो तालिबानी जे आज अमेरिकन सैन्याच्या विरुद्ध लढतायत आणि त्यांना पराभूत करतायत ते सगळे नंतर पुढे काय करतील, ते रिकामे होतील. त्यांनी आयुष्यात लढण्याशिवाय दुसरं काहीच केलेलं नाही. तर असं मानलं जातं की पाकिस्तान त्यांना भारतामध्ये काश्मीरमध्ये खास तर घुसवण्याचा प्रयत्न करेल. परंतु काळजी नसावी, आपण त्यांचं कंबरड पुन्हा तोडू. पण हा जो धोका आहे हा गंभीर आहे आणि हा पुढच्या काही महिन्यामध्येच होण्याची शक्यता आहे कारण इलेक्शन्स जी अमेरिकेमध्ये आहेत ती मला वाटतं ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये त्याच्या आधी ते काम व्हायला पाहिजे. तर या पाकिस्तानी दहशतवाद्यांना, अफगाणिस्तान दहशतवाद्यांना आपण काश्मीरमध्ये चांगला धडा शिकवला आहे. परंतु युद्ध संपलेलं नाही, हे अजून अनेक वर्ष चालणार आहे. याला आम्ही इंग्लिशमध्ये म्हणतो क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन. तुमच्यामधलं जे कोणी पुस्तकं वाचत असतील या विषयावरती एक पुस्तक आहे एका प्रसिद्ध ऑथरचं. त्यांनी म्हटलं आहे की 2 सिव्हिलायझेशन म्हणजे 2 अशा म्हणजे देशांमध्ये जे लढाई सुरू आहे, एका साईडला चीन आणि पाकिस्तान आणि दुसऱ्या साईडला भारत, याच्यामध्ये कुठलं तरी एक राष्ट्र म्हणजे बर्बाद होईल. कुठलं, आपण भारतीय असल्यामुळे आपण नक्कीच चीनला बर्बाद करायचा प्रयत्न करू, पाकिस्तानला. मी आपल्याला एक निराशात्मक असं वातावरण निर्मिती करू इच्छित नाही.
मी आपल्याला एवढं सांगू इच्छितो की पाकिस्तान आणि चीनची जी इव्हिल ऍक्सिस आहे त्यांना आपण चांगल्या पद्धतीने कंट्रोल करतो आहे. आता मी आपल्या लडाखचा जो स्टँड ऑफ आहे त्याच्याकडे येतो आणि त्याच्या आधी आपल्याला थोडस हा स्टँड ऑफ कसा सुरू झाला, का सुरू झाला याच्याविषयी सांगण्याचा प्रयत्न करतो. लडाखचा जो स्टँड ऑफ आणि जे अतिक्रमण चीननी केलेलं आहे तर त्या अतिक्रमणाचा इतिहास काय आहे. त्या अतिक्रमणाचा इतिहास असा आहे की 9 मेला हे सुरू झालं. 9 मेला 4 ठिकाणी लडाखमध्ये चीनी सैन्यांनी घुसखोरी केली. ही 4 ठिकाणं होती. पेंगँगसो लेक जे आहे जो तलाव आहे तिथे त्यांनी अतिक्रमण केलं. दुसरं अतिक्रमण डेप्सांग नावाची जागा आहे तिथे करण्यात आलं. तिसरं गलवान या ठिकाणी करण्यात आलं आणि चौथं अजून एक भाग आहे दौलत बेग ओल्डीच्या समोर तिथे करण्यात आलं. आणि त्यांनी एक अतिक्रमण सिक्कीम मध्ये पण केलेलं होतं ज्याला डोकुला असं म्हटलं जातं. ते आता आपण अतिक्रमण पडताळून लावलेलं आहे. ते अतिक्रमण त्यांनी का केलं त्याला अनेक कारणं आहेत. ती कारणं आपण थोडक्यात बघण्याचा प्रयत्न करू. सध्याची पार्श्वभूमी आहे की फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये किंवा त्याच्या थोडस आधी भारतामध्ये करोनानी प्रवेश केला आणि मला कौस्तुभने मगाशी म्हटलं की करोना व्हायरस त्याच्यावरती आम्ही एक फेसबुक लाईव्ह केलं होतं. कौस्तुभ आणि आपण सगळे मी आपल्याला विनंती करतो की याला करोना व्हायरस म्हणू नका, याला कोविड-19 म्हणू नका, याला चीनी व्हायरस म्हणा, कारण हा चीननी सोडलेला व्हायरस आहे. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर हा व्हायरस वुहान मध्ये सुरू झाला आणि गंमत अशी जानेवारीच्या महिन्यात तो झाला असं वाटतं. आता काही रिपोर्ट्स येतात की त्याच्या आधी पण तो सुरू झाला असेल. डेट्स महत्वाच्या नाहीये पण तो वुहान मध्ये चीन मध्ये सुरू झाला. त्यानंतर तो चीनच्या इतर भागामध्ये पसरला नाही. म्हणजे तिथे बीजिंग त्यांची राजधानी आहे, शांघाय त्यांचं मोठं शहर आहे. चीनमध्ये प्रचंड मोठे शहर खूप आहेत. तिथे तो पसरला नाही. परंतु म्हणजे की जवळ होतं परंतु हजारो किलोमीटर दूर तो अमेरिकेत पसरला, तो युरोपमध्ये पसरला, तो भारतामध्ये पसरला आणि एशियाच्या वेगवेगळ्या भागात पसरला. अरे हा व्हायरस चीनमध्ये पसरत नाही परंतु इतर ठिकाणी कसं पसरू शकतो. आपण लक्षात घ्या की हे कसं का झालं असावं. एवढंच नव्हे तर हा ज्यावेळेस व्हायरस सुरू झाला वुहानमध्ये तर चीननी जसं आपल्या देशात लॉकडाऊन सुरू आहे तसं त्यांनी अतिशय क्रूरपणे लॉकडाऊन सुरू केलं वुहानमध्ये. आणि त्यांचं लॉकडाऊन हे आपल्यासारखं नाही की रमत गमत लॉकडाऊन म्हणजे की ज्याच्या मनात येतं तो आपला कायदा तोडून बाहेर फिरायला सुरुवात करतो तसं नाही. चीनमध्ये ऑटोक्रेसी आहे. तिथे त्यांनी म्हटलं की लॉकडाऊन याचा अर्थ जर कोणी घराच्या बाहेर पडला तर तो गायबच होतो आणि तो कुठे गेला हे जगाला काही कळू शकत नाही. तर एनिवे त्यांनी लॉकडाऊन अतिशय क्रूरपणे केलं. त्यांनी आपल्या देशाच्या आतल्या सगळ्या फ्लाईट्स थांबवल्या म्हणजे विमान कारण प्रसार होऊ नये म्हणून. परंतु त्याच वेळेला आंतरराष्ट्रीय फ्लाईट्स चीनमधून बाहेर जात होत्या आणि बाहेरून चीनमध्ये येत होत्या. तर चीनमधून वुहानमधून निघालेले लाखो नागरिक जे व्यापाराकरता बाकीच्या देशात जात होते, स्टुडंट्स म्हणून बाहेर जात होते, पर्यटक म्हणून जात होते, त्यांनी कॅरियर म्हणून काम केलं आणि हा व्हायरस सगळीकडे पसरवला. या व्हायरसवरती लक्ष ठेवण्याचं काम होतं WHOचं, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. त्यांनी काही काम केलं नाही. ते चीनच्या काठाखालचं एक मांजर त्यांनी घाबरून उलट हे लपवण्याचा प्रयत्न केला. तर या व्हायरसनी जे जगाचं जे नुकसान केलेलं आहे हे नुकसान जगाने 2 महायुद्ध लढली. 2 महायुद्धामध्ये जेवढं जगाचं नुकसान झालं नव्हतं पहिलं महायुद्ध दुसरं महायुद्ध त्याच्याहून जास्त नुकसान जगाचं या महायुद्धात झालं. याला बायोलॉजिकल महायुद्ध म्हणायला पाहिजे. हे तिसरं महायुद्ध चीननी जगावरती लादलेलं आहे. जगाची आपण जास्त काळजी करायचे कारण नाही. आपण फक्त भारताविषयी बोलूया. जसं मी मगाशी म्हटलं की 47 साली स्वतंत्र झाल्यानंतर भारत अनेक लढाया लढल्या. 47 ची लढाई, 1962 ची लढाई, 1965 ची लढाई, 1971 ची लढाई, 1999 सालची लढाई, कारगिलचं युद्ध, त्यानंतर भारतामध्ये सुरू झालेला दहशतवाद त्याच्याविषयी मी थोडंसं बोललो. त्यानंतर मध्य भारतामध्ये सुरू असलेला नक्षलवाद किंवा माओवाद आणि इतर भारतामध्ये झालेले बॉम्ब ब्लास्ट जसे ते मुंबईमध्ये झाले, पुण्यात झाले, अनेक शहरांमध्ये झाले. या सगळ्यांमध्ये झालेलं नुकसान जर आपण एकत्र केलं तर करोना व्हायरसमुळे किंवा चीनी व्हायरसमुळे झालेलं नुकसान याच्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने जास्त आहे हे आपल्याला कळायला पाहिजे. म्हणजे अक्षरशः चीननी आपल्या अर्थव्यवस्थेचं हे बायोलॉजिकल वॉर
लादून कंबरड मोडलेलं आहे आपल्या अर्थव्यवस्थेचं. एवढं नुकसान याच्या आधी आपलं काही झालं कधी झालं नव्हतं आणि जगाचं पण झालं नव्हतं. आपल्याला कल्पना असावी की दुसऱ्या महायुद्धानंतर जगाने एकत्र येऊन जर्मनी ज्यांनी हे महायुद्ध सुरू केलं होतं त्यांच्या विरुद्ध इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस मध्ये खटला चालवला होता. खटला तो 2 वर्ष चालला. या खटल्याला न्यूरेमबर्ग ट्रायल असं म्हटलं जातं आणि या खटल्यानंतर जर्मनीच्या नेतृत्वाला दोषी ठरवण्यात आलं आणि त्यावेळेला जे जर्मनीचं नेतृत्व शिल्लक होतं, हिटलर किंवा गोबेल्स किंवा हे लोक त्यावेळेला शिल्लक नव्हते, त्यांनी आधीच आत्महत्या केली होती. अनेक प्रसिद्ध जे जर्मनीचे जनरल होते, रोमेल म्हणा किंवा रुमस्टेन म्हणा, त्यांनी आधीच आत्महत्या केलेली होती. परंतु त्यावेळेला जो सर्वात मोठा नेता शिल्लक होता तो होता हिमलर. त्याला फाशीवरती लटकवण्यात आलं न्यूरेमबर्ग ट्रायल मध्ये. अशा प्रकारची ट्रायल आज चीनच्या विरुद्ध करण्याची गरज आहे आणि चीनला भीती वाटते की ती होईल आणि WHO जी म्हणजे हे इन्व्हेस्टिगेशन करू शकतं की नेमका हा व्हायरस सुरू कसा झाला, काय झाला वगैरे. आणि जवळजवळ 130हून जास्त देशांनी म्हटलं आहे की अशा प्रकारचं इन्व्हेस्टिगेशन व्हायला पाहिजे. हा कसा पसरला, का पसरला, चीनमध्ये का नाही पसरला वगैरे, आणि चीनला नुकसान भरपाई करून द्यायला भाग पडायला पाहिजे. तर चीनला भीती वाटते की असं होणार. आणि आता नशिबाने किंवा त्यांच्या दुर्दैवाने WHO मुख्य भारताचे आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन झालेले आहेत. लडाखच्या अतिक्रमणाची पार्श्वभूमी अशी आहे की चीनला आपल्याला युद्धाची भीती दाखवून आपल्यावरती मानसिक दबाव टाकायचा आहे की जर तुम्ही अशा प्रकारची एन्क्वायरी ऑर्डर केली तर आम्ही तुमच्या विरुद्ध युद्ध हे करू. तर लडाख मधल्या अतिक्रमणाचं हे एक कारण आहे. याच्याशिवाय सर्वात महत्वाचं कारण असं आहे की चीनला आता असं वाटतंय की करोनामुळे किंवा चीनी व्हायरसमुळे जग आता उद्ध्वस्त झालेलं आहे. याआधी युरोपमध्ये एक प्रचंड मोठं असं एक लष्करी संघटन होतं ज्याला नाटो म्हणजे नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन असं म्हटलं जातं. त्यामध्ये सगळ्या युरोपचं सैन्य एकत्र तिथे होतं. आता त्याविषयी कोणी बोलायला पण तयार नाही. ते नाटो हे हवेत गायब झालेलं आहे आणि युरोपचा अशी अवस्था झालेली आहे की युरोप म्हणजे आज एशियामधल्या सर्वात कुठला गरीब देश असेल तर त्याच्यावरून सुद्धा त्यांची अवस्था खराब झालेली आहे की ते करोनाशी लढण्याकरता अतिशय असमर्थ झाले. त्यांची मिलिटरी ताकद तर त्याविषयी कोणी बोलायलाच तयार नाहीये. आणि हे दुसरं महायुद्ध लढलेला भाग. अमेरिकेची सुद्धा अवस्था खूपच खराब झालेली आहे. त्या मानाने भारताने करोनाची लढाई ही बऱ्यापैकी लढलेली आहे आणि मुख्य भारतीय सैन्य हे शाबूत आहे. तर आज चीनला सगळ्या जगाला एक निरोप द्यायचा आहे की आम्ही जर भारतावरती मानसिक दबाव टाकून किंवा त्यांच्यावरती जर युद्ध लावून जर आम्ही तुम्हाला भारताला जर नमवू शकतो तर भारतानंतर सर्वात जास्त ताकदवान देश फक्त अमेरिकाच आहे. लष्करी दृष्ट्या मी म्हणतो आहे, आर्थिक दृष्ट्या मी म्हणत नाहीये. तर सगळ्या जगाने चुपचापपणे आमचं बोलणं ऐकायला पाहिजे. म्हणून हे लडाख अतिक्रमण हे सुरू झालं. ह्या त्याचं मुख्य मोठं कारण आहे. आणि बाकीची कारणं WHO ते मी सांगितलेलंच आहे. त्याच्याशिवाय चीनला भारत या भागामध्ये भारताने आपले आता रस्ते बांधले आहेत. भारतीय सैन्याला या लडाखमध्ये चांगलं काम करता यावं म्हणून एक रस्ता बांधला गेला आहे. लेह पासून तो आपल्या पेंगँगसो लेक पासून देपसांग मधून तो दौलत बेग पर्यंत जातो. त्यामुळे भारतीय सैन्याला या भागामध्ये चीनचं अतिक्रमण थांबवण्यामध्ये मदत होते आहे. भारताची कुमक ही ज्या भागात चांगल्या पद्धतीने जाऊ शकते आहे. तर चीनची इच्छा आहे की अशा प्रकारचे रस्ते आपण बांधूच नाही. चीननी स्वतःच्या बाजूला सगळे रस्ते बांधले परंतु आपच्या बाजूला नाही. म्हणून ते आपल्यावरती दबाव टाकताय की तुम्ही सगळे रस्ते बांधणे थांबवा. आणि आम्ही सांगितलेलं आहे की अजिबात नाही. जे रस्ते आम्हाला पाहिजे लष्करी दृष्ट्या ते आम्ही बांधणारच. आपण अतिशय मागे पडलेलो होतो. आपण इतकं घाबरायचो चीनला की आपण जर रस्ता बांधला तर चीनला काय वाटेल याचीच आपल्याला सारखी काळजी होती. आणि चीननी कुठेही अतिक्रमण केलं तर त्याला आपण थांबवायला घाबरायचो. आपण अतिक्रमण झालं की आपली रिॲक्शन काय असायची की आता आम्ही वाटाघाटी करतो आणि वाटाघाटी करून आपण चीनला मागे पाठवण्याचा प्रयत्न करायचो. यामध्ये म्हणून हा रस्ता बांधला हे पण एक कारण झालं. आणि अजून एक कारण म्हणजे असं की करोनामुळे किंवा चीनी व्हायरसमुळे आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही उद्ध्वस्त झाली. यामुळे आपलं जे स्टॉक मार्केट असतं, आपल्याला बॉम्बे स्टॉक एक्सचेंज कल्पना आहे वगैरे किंवा नॅशनल स्टॉक एक्सचेंज, त्यामध्ये आपल्या ज्या भारतीय कंपन्यांचे जे शेअर्स आहेत त्यांचे जे दाम आहेत त्यांच्या कंपनी
त्यांच्या किमती अर्ध्याहून खालती आल्या, कारण स्टॉक मार्केटचा अक्षरशः दिवाळा निघालेला आहे. तर अशा वेळेला चीन प्रयत्न करत होता की भारतीय कंपन्यांना विकत घ्यायचं. आता HDFC नावाची एक अतिशय चांगली कंपनी आहे, त्यांचे शेअरच्या किमती अर्ध्या किमतीवरती आल्या आणि चीनने ते विकत घ्यायला सुरुवात केली. कारण तुम्हाला जर अर्ध्या किमतीमध्ये शेअर्स मिळाले तर तुमचा केवढा प्रचंड आर्थिक फायदा. परंतु भारतीय सरकारने लगेच त्याला थांबवलं, कारण अर्ध्या किमतीमध्ये आपण कुठल्याही म्हणजे देशाला असे शेअर्स विकत देऊ शकत नाही. त्यामुळे चीनला पुन्हा राग आला की अरे आम्ही घेत होतो. याच्याशिवाय चीननी भारतामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये आर्थिक आक्रमण केले आहे. आजचा माझा विषय हा म्हणजे लष्करी आक्रमणाचा आहे, तर म्हणून मी त्याच्यावरती जास्त लक्ष केंद्रित करीन. परंतु आर्थिक आक्रमण याच्याविषयी थोडंसं बोलणं गरजेचं आहे. मागच्या वर्षी 2019 मध्ये चीननी भारताला जवळजवळ 80 अब्ज डॉलर्स एवढ्या किमतीचं सामान विकलं आणि प्रचंड नफा कमावला. भारताने चीनला किती सामान विकलं तर एक 10-12 अब्ज डॉलर्सच्या आसपास विकलं. म्हणजे चीननी आपल्याला जवळजवळ 7 पट जास्त सामान विकून प्रचंड नफा कमावला. यामुळे काय झालं, चीनचे प्रचंड अर्थव्यवस्था ही मजबूत झाली. अर्थव्यवस्था मजबूत झाली त्यामुळे काय झालं, चीननी त्यांचं लष्करी बजेट म्हणजे डिफेन्स बजेट वाढवलं, म्हणजे सैन्यावरती होणारा खर्च. आता करोनामुळे किंवा चीनी व्हायरसमुळे सगळ्या देशांनी आपलं डिफेन्स बजेट म्हणजे लष्कराचं बजेट हे कमी केलेलं आहे. यात भारताचा पण समावेश आहे, कारण आपल्याला आपला पैसा हा करोनाशी लढण्याकरता पाहिजे. हॉस्पिटल्स आहेत, ट्रीटमेंट आहे वगैरे वगैरे. परंतु चीनचं बजेट मात्र 30% वाढलं. कसं वाढलं, कारण त्यांनी प्रचंड नफा कमावला आणि त्याच्यामुळे त्यांची शस्त्र जास्त आधुनिक झाली आणि हे अशा प्रकारचा प्रचंड नफा ते 2004 पासून करत आहे. लक्षात ठेवा, म्हणजे प्रचंड प्रमाणामध्ये भारतीय बाजारपेठेवरती आक्रमण करून इथे घुसखोरी करून त्यांनी आपली बाजारपेठ इतकी कॅप्चर केली, त्यामुळे त्यांना प्रचंड नफा होतो आहे, ज्यामुळे त्यांचं सैन्याचं बजेट वाढलं आहे. आणि आज जे लडाख मध्ये अतिक्रमण झालं, हे अतिक्रमणाला पैसे कोणी पुरवले तर त्या भारतीयांनी की जे अजून सुद्धा चीनला नंबर 1चा शत्रू मानायला तयार नाहीत. त्यांनी आपल्या अर्थव्यवस्थेचं कंबरड मोडलं, लडाखमध्ये अतिक्रमण केलं, आपल्या आर्थिक युद्ध ते आपल्या विरुद्ध लढतायत आणि अजून अनेक प्रकारची युद्ध ते एकाच वेळेला भारताशी लढतायत. उदाहरणार्थ पाकिस्तानला मदत करणं, पाकिस्तानच्या मदतीने भारतामध्ये दहशतवादी घुसवणं, भारतामध्ये खोट्या नोटा अफगाणच्या चरस हे नेपाळमधून घुसवणं, भारतामध्ये मधून बांगलादेशमधून बांगलादेशींची घुसखोरी करवणं, भारतामध्ये मुत्सद्देगिरीच्या लेवलला म्हणजे आंतरराष्ट्रीय लेवलला भारताला पुढे काहीच करू न देणं. म्हणजे भारताला हाफिज सईद हा जो दहशतवादी आहे त्याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करायचं होतं. चीननी मध्ये व्हेटो आणला. चीन म्हणते की आम्हाला तुम्ही 370 कलम काढल्यानंतर आम्हाला युनायटेड नेशन्स मध्ये त्याच्याविषयी बोलायचं आहे. अरे हा भारताचा अंतर्गत मुद्दा आहे, तो तुम्हाला तिथे बोलण्याचा काय अधिकार आहे? तो तुम्हाला बोलायचा असेल तर मग आम्हाला तुमच्याविषयी तिबेटविषयी बोलायचं आहे. आम्हाला युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलमध्ये शिनजियांग जो एक मुस्लिम प्रांत आहे जिथे जो चीन मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या विरुद्ध त्यांना त्रास देतो आहे, त्यांना कुठलाही धर्म तिथे पाळू देत नाही, त्यांच्याविषयी बोलायचं, ते तुम्ही बोलायला नको. तर हे डिप्लोमॅटिक ऑफेन्सिव्ह किंवा मुत्सद्देगिरीचं राजकारण, अशा प्रकारची ते अनेक युद्ध एकाच वेळेला भारताशी लढतायत. हे वेगवेगळे पैलू आहेत. आपण त्यांना प्रत्युत्तर कसं देतोय हा एक वेगळा विषय होईल. पुन्हा कधी जर आपल्याला वेळ मिळाला तर जे एक 4-5 मोठे पैलू आहेत त्याच्याविषयी आपण बोलण्याचा प्रयत्न करू. पण आज चीनचं हे युद्ध सुरू झालेलं आहे, प्रचंड प्रमाणामध्ये सुरू झालेलं आहे, अनेक दिवसापासून सुरू झालेलं आहे. त्यामुळे फक्त लडाखमध्येच अतिक्रमण चाललंय अशी नको, तर चीनी वस्तूंवरती बहिष्कार घालणं हे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे. ते आपण करतच असाल अशी मला खात्री आहे. आपल्या संस्थेच्या मार्फत ही मोहीम जरूर चालवा, कारण नुसतं छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून होणार नाही. अर्थात ते चांगलं आहे, वंदे मातरम बोलणं चांगलं आहे, भारत माता की जय बोलणं हे चांगलं आहे, परंतु आज आपल्याला सामान्य नागरिकांनी कृतीशील नागरिक बनण्याची गरज आहे. आणि त्यामध्ये एक कृती म्हणजे चीनी मालावरती बहिष्कार. नंतर याच्याविषयी जास्त नंतर आपण पुढे बोलण्याचा प्रयत्न करू. आता मी अतिक्रमण झालं, अतिक्रमण का झालं, LAC वरती सध्याची परिस्थिती काय आहे. LAC म्हणजे लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल, ही भारत आणि पाकिस्तानचं जे LOC आहे त्यापेक्षा वेगळी आहे.
यामध्ये LAC वरती आपण शस्त्र वापरत नाही आणि भारतीय सैन्य ज्या वेळेला तिथे तैनात होतं किंवा त्यावेळेला पेट्रोलिंग करतं किंवा ज्यावेळेला गस्त घालतं त्यावेळेला त्यांच्याबरोबर शस्त्रही नसतात. याचं कारण असं की आपण 2004 मध्ये 2095 पासून तर 2004 पर्यंत 3 किंवा 4 वेगवेगळे करार चीनशी त्या वेळेच्या सरकारने केले आणि त्यावेळेला असं ठरलं की भारत आणि चीन मधला जो वाद आहे तो आपण मुत्सद्देगिरीच्या मदतीने सोडवू, म्हणजे एकमेकाशी वाटाघाटी करून सोडवू आणि या भागामध्ये शस्त्र हे कधी वापरले जाणार नाही. त्यांनी थोडक्यात आपल्याला असं आंतरराष्ट्रीय करारामध्ये अडकवून आपल्याला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न केला. इथे आपण कुठल्याही अतिक्रमणाला शस्त्राचा वापर करून काढू शकत नाही. कुठेही आपले सैनिक जातात त्यांच्याकडे शस्त्रही नसतात. असं ठरलं की जर आपण एकमेकाच्या हद्दीमध्ये जर घुसखोरी केली तर आपण एकमेकाला फलक दाखवू, म्हणजे ज्याला आपण बॅनर्स म्हणतो. आपण बघता की अशा प्रकारचे बॅनर्स मोठ्या शहरांमध्ये, ठाण्यामध्ये, मुंबईमध्ये भरपूर लागलेले असतात. तसे ते बॅनर दाखवायचं की तुम्ही आमच्या भागामध्ये अतिक्रमण करतात आणि तुम्ही परत जा. हे असे नुसते बॅनर दाखवून कोणी कधी परत जातं का? अतिशय हास्यास्पद होतं. नंतरच्या काळामध्ये चीनी सैन्य हे जास्त आक्रमक झालं. त्यांनी धक्काबुक्की करायला सुरुवात केली. धक्काबुक्की, भारतीय सैन्य अशा कुठल्याही धक्काबुक्कीला अतिशय चांगल्या पद्धतीने प्रत्युत्तर देतो. त्यांनी आपल्याला एक धक्का मारला, आपण त्यांना 2 धक्के मारतो. त्यांनी आपल्याला जास्त जोरात लोटतो, आपण त्यांना लोटतो. तर हे अशी धक्काबुक्की ही सुरू होती, ज्यामध्ये अनेक वेळा आपले सैनिक हे जखमी झालेले आहेत. त्या वेळेच्या सरकारचा या मुत्सद्देगिरीवरती फारच विश्वास होता. त्यांना असं सांगण्यात आलं होतं की आपले डिप्लोमसी, आपलं परराष्ट्र खातं काही पण झालं तर शांततेच्या पद्धतीने डिप्लोमसीचा वापर करून, वाटाघाटी करून ही समस्या सोडवेल. आणि आतापर्यंत 19 वेळा अशा प्रकारच्या, म्हणजे 19 वेळा अशा प्रकारच्या वाटाघाटी झाल्या सरकारच्या लेवलला, म्हणजे ज्याला आपले परराष्ट्र मंत्री तिथे गेले, त्यांच्याशी बोलले. मी चीनी ड्रॅगनचे आव्हान म्हणून एक पुस्तक लिहिलेलं आहे. ते पुस्तक आपल्याला बुक गंगावरती दिसेल. ते पुस्तक अर्थात मला वाटतं 6 वर्षापूर्वी लिहिलेलं आहे. त्यामध्ये मी लिहिलेलं होतं त्यावेळेला, म्हणजे 2014 साली किंवा 15 साली ज्या वेळेला हे पुस्तक प्रकाशित झालं होतं, की आपण 19 वेळा आतापर्यंत वाटाघाटी केल्या आहे. 190 वेळा होतील, परंतु भारत चीन सीमा विवाद सुरू होणार नाही, हे मी त्यावेळेला लिहिलेलं आहे. आपल्याला कुणाला जे पुस्तक वाचायचं असेल तर 2014चं हे पुस्तक आहे, वाचा. आणि त्यावेळेला मी चीन विषयी काय लिहिलं होतं ते वाचा, आणि ते आज सुद्धा किती खरं आहे हे आपल्याला पुन्हा एकदा दिसून येईल. तर वाटाघाटी करून, चीनला वाटाघाटी करून काहीही होणार नाही. डिप्लोमसी किंवा फॉरेन मिनिस्ट्रीशी जे गोड बोलून जे बोलणं असतं त्याचा परिणाम ना चीनवरती होतो ना पाकिस्तानवरती होतो. गोड बोलणं हे बाकीच्या देशांशी चालू शकेल, त्यांच्याशी आपण सभ्यपणे वागावं, पण चीनला फक्त ताकदीची भाषा कळते आणि ती भाषाच असेल तरच ते नीट वागतात. आणि अशीच ताकदीची भाषा आपण गलवानमध्ये 15 आणि 16च्या रात्री आपण ती दाखवून दिली. गलवानला एक अतिशय मोठी एन्काउंटर झाला, एक मोठी मुठभेड झाली, एकमेकावरती आपण हल्ला केला. ते नेमकं काय झालं याच्याविषयी आपण बोलण्याचा प्रयत्न करू. गलवानमध्ये चीनी सैन्याने अतिक्रमण केलं होतं. ते 3-4 किलोमीटर ते आत आलेलं होतं. त्यांना भारतीय सैन्याने तिथे थांबवलेलं होतं आणि दोन्ही सैन्य एकमेकाला अगदी आयबॉल टू आयबॉल, म्हणजे एकमेकाला खेटून अशी तिथे उभी आहे, समोरासमोर अशी ती उभी आहे. तर एक 12 किंवा 13 तारखेला, मला तारखा नेमक्या आठवत नाही, एक सैन्याच्या लेवलला एक मीटिंग झाली, ज्याला फ्लॅग मीटिंग म्हटलं जातं. आणि ज्यामध्ये असं ठरलं की गलवानमध्ये जे चीनी सैन्य आहे ते परत जाईल आणि 9 मेच्या आधी ज्या वेळेला अतिक्रमण सुरू झालं त्यावेळेच्या जागेला, म्हणजे त्यांचं अतिक्रमण हे पूर्णपणे ते माघारी जातील. तर ते होणार होतं. आणि तर 15 तारखेला तिथे जी बटालियन होती 16 बिहार, त्यांचे कमांडिंग ऑफिसर होते कर्नल बाबू. हे तेलगू आहेत आणि बिहारचे जे सैनिक आहेत ते अर्थात बिहारचे, म्हणजे बिहार त्या प्रांतातले आहेत. तर ते तिथे बघायला गेले होते की हे अतिक्रमण तिथनं हटलं की नाही. ते बघायला गेले. तर त्याच्या पुढचं जे भाग आहे मी आपल्याला थोडक्यात सांगायचा प्रयत्न करतो, कारण याविषयी या लढाईची बातमी नंतर ज्यावेळेस इतिहास लिहिला जाईल ती नक्कीच प्रकाशित होईल आणि त्यामध्ये नेमकं काय झालं आपल्याला कळेल. पण मोठ्या तिथे ज्या घटना घडल्या त्याच्याविषयीच फक्त आपल्याला बोलतो, कारण वेळेची कमी आहे. माझ्या घड्याळात आता 9:08 वाजून 47 मिनिटं झालेली आहेत
आणि पुढच्या 13 मिनिटांमध्ये मला थांबावं लागेल आणि मी काही प्रश्न सुद्धा घ्यायचा प्रयत्न करीन की जे आपल्या चॅटमध्ये येतील. तर त्याच्यामध्ये कर्नल बाबू तिथे गेले. त्यांना दिसलं की तिथे चीनी सैन्याचे तंबू तिथेच होते. चीनी सैन्याने पहिलेच नियोजन केलं होतं, पहिलेच प्लॅनिंग केलं होतं की कर्नल बाबूंवरती हल्ला करायचा. त्यांच्याकडे त्यांची पार्टी 35 जणांची होती. त्यांच्याकडे अर्थात शस्त्रही नव्हती. त्यांनी अचानक कर्नल बाबूंची बाचाबाची सुरू केली आणि त्यांनी त्यांच्यावरती हल्ला केला. आणि हल्ला करताना त्यांच्याबरोबर तिथे दंडुके होते, लोखंडी खांबा होत्या. दंडुक्यांवरती त्यांनी तारा, ज्या काट्याच्या तारा असतात त्या लावल्या असतात. त्याचे फोटो तुम्हाला युट्यूब वरती दिसू शकतील. आणि सगळ्यांकडे दंडुके असल्यावर त्यांनी दंडुक्याच्या मदतीने मोठे दगड त्यांनी फेकून, दगडफेक करून त्यांच्यावरती हल्ला केला आणि कर्नल बाबू हे गंभीररित्या जखमी झाले. आता कर्नल बाबू हे 16 बिहारचे कमांडिंग ऑफिसर होते. जी कुठलीही इन्फंट्री बटालियन जी असते, पायदळाची जी बटालियन असते, त्यांना त्यांचा कमांडिंग ऑफिसर हा एक देव माणूस असतो. त्यांचा हा वडीलधारा पुरुष असतो. त्यांच्याविषयी त्यांना प्रचंड आधार असतो. आणि जर त्यांच्यावरती जर हल्ला झाला तर कुठलंही भारतीय, कुठलेही बटालियन त्याचा प्रति हल्ला करून जबाब त्यांना प्रत्युत्तर देईल. हे अगदी काळ्या दगडावरची रेष आहे. आणि नेमकं तेच बिहारच्या त्या सैनिकांनी केलं. त्यांनी विचार केला नाही की आम्ही फक्त 35च आहोत आणि ते तिथे 100हून जास्त आहेत. त्यांच्याकडे कुठलीही शस्त्र नव्हती. त्यांनी हाताने त्यांच्यावरती हल्ला केला. तिथे असलेल्या चीनी सैनिकांचे दंडुके हिसकावून घेतले आणि त्यांच्याशी हातापायाची लढाई ही सुरू केली. त्यांनी अर्थात मागे कळवलं की आम्ही लढाईला गेलेलो आहे. त्याच्यानंतर मागून 150 अजून 16 बिहारचे जे सैनिक मागे होते ते आले. पण त्यांना तिथे म्हणजे शस्त्र वापरायचा अधिकार नव्हता. म्हणून त्यांनी जे आपल्या रायफल वरती जे बेनट लागलं असतं, त्याला चाकू म्हणतात. बेनट रायफल वरती बेनट कसं लागतं आपण हा फोटो बघा. तुम्हाला युट्यूब वरती भारतीय सैन्याचे अनेक फोटोग्राफ मिळतील. तर ते जरूर बघा. इतर चीनी सैन्याचे फोटोग्राफ बघू नका, चीनी सैन्याचे व्हिडिओ बघू नका. भारतीय सैन्याचे अनेक व्हिडिओ आहेत आणि माझा ब्लॉग आहे किंवा मी अनेक वर्तमानपत्रांकरता लिहितो. तिथे मी अशा प्रकारची माहिती ही जरूर दिली, ती जरूर आपण बघा ती. तर तिथे तुम्हाला बेनेट दिसतील. त्यांनी बेनेटच्या मदतीने चीनी सैनिकांवरती हल्ला केला. रायफलचा जो मागचा भाग असतो तो वापरून त्यांनी हल्ला केला. त्यांच्याकडनं त्यांच्या काठ्या हिसकावून घेतल्या आणि ही लढाई जी 15ला रात्री सुरू झाली ती जवळजवळ 7 ते 8 तास 16च्या सकाळपर्यंत सुरू होते. चीन या लढाई करता तयार होतं. त्यांनी अजून तिथे पुष्कळ सैन्य आणलं. तिथे असं म्हटलं जातं की 300-400 सैन्य चीननी तिथे वापरलं आणि त्यांचं जे सैन्य जे दमायचं, कारण या भागामध्ये आपण माणूस फार लवकर दमतो, तर ते परत जायचं आणि त्यांच्या ऐवजी अजून दुसरं सैन्य तिथे यायचं. म्हणजे नवीन दमाचे सैनिक हे म्हणजे एकमेकावरती हल्ला करण्याकरता यायचे. मात्र भारतीय सैन्याचे जे सैनिक जे 250-300 होते तेच होते. परंतु त्याच्याबरोबर आपले काही घातक प्लाटून सुद्धा होते. 3 पंजाबचे होते, बिहारचे होते. आणि हे घातक प्लाटून म्हणजे कमांडो प्लाटून कसं काम करतात याचा आपल्याला एखादी कल्पना असावी. काही वर्षापूर्वी नाना पाटेकर यांनी एक सिनेमा तयार केला होता ज्याचं नाव प्रहार हे होतं. प्रहार मध्ये भारतीय सैन्याचं कमांडो ट्रेनिंग जे बेळगावला होतं ते कसं होतं ते तिथे दाखवलेलं होतं. यामध्ये नाना पाटेकरनी एका मराठा ऑफिसरचं काम केलं होतं की ज्या रेजिमेंटचा मी सुद्धा एक अधिकारी आहे. आणि अतिशय उत्कृष्टपणे ते चित्रण झालं होतं. तर नेमकं त्याच घातक प्लाटूननी ट्रेनिंग केलेल्या लोकांनी तिथे हल्ला केला आणि चीनी सैनिकांना खूपच मोठा त्यांचा तिथे पराभव केला. ज्या वेळेला 16 तारखेची सकाळ उजाडली त्यावेळेला असुद्दीन म्हणजे जी चकमक होती ती थांबली, ती थांबवली गेली. त्यावेळेला असं दिसलं की आपण या हल्ल्यामध्ये आपले 20 सैनिक गमावले होते. त्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिलं. त्यामध्ये कर्नल बाबू होते आणि इतर 19 इतर सैनिक होते. आणि चीनी सैन्याने 54हून जास्त सैनिक त्यांचे मारले गेले होते आणि अक्षरशः शेकडो सैनिक हे जखमी झाले होते. 19 किंवा 20 सैनिकांची जी ही आहे आपली जी शव आहेत ती आपण चीनी सैन्याला परत केली होती. त्यानंतर चीनी सैनिकांचे अनेक हेलिकॉप्टर त्या भागामध्ये आले. त्यांनी जखमी, कारण हेलिकॉप्टरचे रात्रीच्या वेळेला येऊ शकत नाही याची आपल्याला कल्पना असावी, तर दिवसाच्या वेळेला ते उडतात. त्यांनी त्यांच्या जखमी सैनिकांना मागे घेऊन गेले.
ते त्यांनी म्हणजे आपल्या जे डेड बॉडी ते त्यांना परत घेऊन गेले. त्याशिवाय नंतर इंटेलिजन्स रिपोर्ट मध्ये कळालं की ते ज्यावेळेस सांगत होते की आमचे इतके सैनिक मारले गेले वगैरे, हे सगळं झालं. त्यामुळे हा 54चा आकडा हा पुढे आलेला आहे. परंतु भारतीय मीडियामध्ये काही विकले गेलेले अजून सुद्धा याविषयी बोलण्याकरता तयार नाही, कारण ते म्हणतात की चीननी त्यांचे किती सैनिक गेले मारले गेले सांगितलंच नाही, तर आम्ही नुसतं भारतीय सैन्यावरती कसा विश्वास ठेवायचा. अरे तुम्ही भारतीय सैन्यावरती विश्वास कसा ठेवणार, हे तर तुमची अशी जी मानसिकता असेल. मी यांना चीनी प्रेमी तज्ञ म्हणतो, चीननी विकत घेतलेले हस्तक म्हणतो, असे जवळ 200-300 लोक आहेत की जे अशा प्रकारचे आर्टिकल्स लिहितात. एक दोन राजकीय पक्ष आहेत त्यांच्याविषयी मी बोलायचा प्रयत्न करत नाहीत की जे चीनची भाषा बोलतात आणि भारतामध्ये चीन जसं म्हणेल तशा प्रकारे बोलण्याचा प्रयत्न करतात. चीन कधी सांगेल का की आमचे किती सैनिक मारले गेले? पाकिस्तानने कधी सांगितलं आहे का की आमचे किती सैनिक मारले गेले? कुठलाही देश हे कधीच सांगणार नाही. आणि आपल्याला आपल्यावरतीच विश्वास ठेवावा लागतो आणि इतर अनेक पद्धतीने आपल्याला हे कळतं. परंतु एवढं नक्की की यामुळे चीनला प्रचंड मोठा धक्का लागला. याचं कारण काय की 1978 हे शेवटचे वर्ष होतं ज्या वेळेला चीननी कोणाशीही युद्ध केलेलं होतं. त्यानंतर चीनला युद्धाचा अनुभव नाही, मात्र भारतीय सैन्याला युद्धाचा भरपूर अनुभव आहे. रोज आज पाकिस्तानला लागलेला LOC वरती आपण रोजच आपले सैनिक गमावतो. पाकिस्तानचा आपण 4-5 पटीने जास्त नुकसान करतो. दहशतवादी विरोधी अभियानामध्ये आपण काम करतो, ज्यामध्ये आपल्याला प्रचंड अनुभव आहे. आपण आपले सैनिक आणि अधिकारी तिथे गमावतो. महाराष्ट्रातल्या किती सैनिकांनी तिथे मराठा रेजिमेंटच्या प्राणाचं बलिदान दिलेलं आहे ते आपण बघू शकता. आपल्याला मी एक गोष्ट सांगू इच्छितो की आपण महाराष्ट्रात राहता तर आपण 2-3 ठिकाणी नक्कीच व्हिजिट करायला पाहिजे. एक तर पुण्यामध्ये एक वॉर मेमोरियल आहे, म्हणजे युद्ध स्मारक आहे. त्या युद्ध स्मारकामध्ये भारतीय सैनिकांची नावं आहेत की ज्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिलेलं आहे. समजा जर आपण आज व्हिजिट केलं, तिथे आपण जाऊ शकता. सकाळी 9 ते संध्याकाळपर्यंत ते उघडं असतं. तिथे आपल्याला नावं दिसतील. परंतु नंतर त्या युद्ध स्मारकाला आपण जर अजून 15 दिवसांनी जर व्हिजिट केली तर त्याच्यामध्ये 4-5 नावं दुर्दैवाने अजून जास्त ऍड केली जातात. म्हणजे सीमाचं रक्षण करताना भारतीय सैन्य अजून सुद्धा प्राणाचं बलिदान देत आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये भारतीय सैन्याची तैनाती पुष्कळ आहे. आपल्याला कल्पना आहे की म्हणजे पुण्यामध्ये नॅशनल डिफेन्स अकॅडमी आहे, ज्याच्यामध्ये आपल्यातले काही जण तिथे जायचा प्रयत्न करत असतील. पुण्यामध्ये सदर्न कमांडचं हेडक्वार्टर्स आहे जे आपल्या दक्षिणी सीमांकरता जबाबदार आहे. पुण्यामध्ये अनेक संस्था आहेत की ज्याच्याविषयी बोलायचं म्हटलं तर वेळ लागेल. औरंगाबाद मध्ये भारतीय सैन्य आहे, भुसावळमध्ये आहे, नागपूरच्या जवळ कामठीला आहे, तळेगाव, देहूरोड या ठिकाणी आहे. तर आपल्याला महाराष्ट्राला युद्ध म्हणजे सैनिकांचा आणि महाराष्ट्राचा एक अतिशय जवळचा संबंध आहे. आपल्याला जर गरज वाटली तर आपण एक टँक म्युझियम आहे अहमदनगरला, जिथे रणगाड्यांचा म्युझियम आहे, तो जाऊन जरूर बघा. आपला एक मेकॅनिकल इन्फंट्री रेजिमेंटचं एक म्युझियम अहमदनगरला आहे, ते जाऊन जरूर बघा. नाशिकला तोफखाना कसा आहे त्याच्याविषयी आपल्याला माहिती मिळेल. या आपल्याला सैन्याविषयीची अजून चांगली माहिती ही तिथे मिळू शकते. आणि मी माझ्या ब्लॉग वरती याच्याविषयी अनेक माहिती टाकत असतो. या विषयावरती आम्ही अनेक व्हिडिओज पण तयार केले आहेत की भारतीय सैन्य काय करतात, ते सुद्धा आपल्याला युट्यूब वरती आपण जर माझं नाव घातलं तर ते आपल्याला बघता येतील. तर हे जे भारतीय सैन्याने जे गलवानमध्ये जो शौर्य गाजवलं, त्याचा इतिहास ज्यावेळेस लढला जाईल तर या युद्धामध्ये त्यांनी कुठले गुण दाखवले. ज्या युद्धात त्यांनी गुण दाखवले शौर्य, धैर्य, टीम स्पिरिट, आणि हे एक पाषाण युगातला युद्ध होतं. त्याच्यामध्ये अतिशय जुनाट अशा शस्त्रांचा वापर करण्यात आला. हातापायी हात, अनआर्म्ड कॉम्बॅट, जुडो, कुस्ती, बॉक्सिंग, दगड, म्हणजे अतिशय आक्रमकता आपण दाखवली. आणि या सगळ्यांमध्ये भारतीय सैन्याचे अधिकारी हे पुढे होते. कॅप्टन्स होते, मेजर्स होते. आता ज्यावेळेला 15 ऑगस्टला ज्यावेळेस एखाद्या शूरता पुरस्कार दिले जातील तर त्यामध्ये नक्कीच आपल्याला काही जणांची नावं याच्यामध्ये जरूर दिसतील. त्याच्यामध्ये काही मराठी माणसं सुद्धा होती, त्यांची नावं मी अर्थातच घेऊ शकत नाही. ती आपल्याला येणाऱ्या काळामध्ये नक्कीच कळतील. परंतु आपल्या अधिकाऱ्यांनी, आपल्या ऑफिसर्सनी आपल्या या गलवानमध्ये झालेल्या लढाईचं नेतृत्व पुढे राहून केलं. सर्वात पुढे हे लेफ्टनंट, कॅप्टन, मेजर्स, लेफ्टनंट कर्नल्स आणि कर्नल होते. कर्नल बाबूंना स्वतःला जायची काय गरज होती, ते स्वतः पुढे होते आणि त्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान केलं. कारण ही छत्रपती शिवाजी महाराजांची परंपरा आहे की छत्रपतीच्या काळामध्ये आणि मराठ्यांच्या इतिहासामध्ये
मराठा सेनापतींनी छत्रपतींनी सैन्याचं नेतृत्व हे पुढे राहून केलं. 2 उदाहरणं देतो वेळेचा अभाव असल्यामुळे. एक तर अफजल खानाला ज्यावेळेस मारण्याची वेळ आली त्यावेळेस छत्रपती स्वतः गेले. त्यांनी अफजल खानाचा वध स्वतः केला. त्यांना स्वतः जायची काय गरज होती? त्यांच्याकडे अनेक असे शूर अनुयायी होते. त्यांना प्रति शिवाजी म्हटलं जातं. नेताजी पालकर होते, तानाजी मालुसरे होते, येसाजी कंक होते, बाजी प्रभू देशपांडे होते, अनेक ज्ञात आणि अज्ञात. ते म्हणजे छत्रपती इतके शूर होते. परंतु छत्रपती स्वतः गेले कारण त्यांना दाखवायचं होतं की धोकेदायक परिस्थितीमध्ये जिथे प्राण जाऊ शकतात युद्धामध्ये मी नेतृत्व हे पुढे राहून करीन. खरं जर आपला नेता आपल्या समोर असेल, आपला सेनापती आपल्या बरोबर असेल तर आपण युद्धामध्ये महापराक्रम गाजवतो. तो मराठ्यांनी त्यावेळेला केला. आणि आपण कुठलेही बघा पावनखिंड आहे त्याच्यामध्ये बाजी प्रभू पुढे होते. आपल्या ज्यावेळेस हल्ला झाला याच्यावरती आपल्या कोंढाण्यावरती तानाजी मालुसरे स्वतः होते. पुरंदरवरती मोरारबाजींनी गाजवला पराक्रम. तर हीच परंपरा आज भारतीय सैन्य करत आहे आणि भारतीय सैन्य याची किंमत रक्त सांडून देतं. आणि यामुळे दुर्दैवाने आपल्याला म्हणजे रक्त खूप सांडावं लागतं परंतु देश मात्र जिंकतो. म्हणून आपण जर बाबूंना गमावलं, आपले अनेक अधिकारी हे जखमी झालेले आहेत परंतु चीनला मात्र पुढे येता आलेलं नाही. तर आता लष्करी कारवाई याच्या पुढे काय होईल मी आपल्याला आता मला वाटतं पुढच्या 2 मिनिटात मी थांबायला पाहिजे. तर मी आपल्याला एवढंच सांगण्याचा प्रयत्न करीन, चीननी आपल्या विरुद्ध कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई केली त्याला प्रत्युत्तर द्यायला आपण तयार आहोत, त्याची काळजी नको. भारत चीन जी सीमा आहे त्या सीमेमध्ये अरुणाचल प्रदेशच्या भागामध्ये आपलं जवळजवळ 1.5 लाख सैन्य तैनात आहे. सिक्कीमची जी सीमा आहे तिथे आपल्या जवळ 50-60 हजार सैन्य तैनात आहे. नंतर मध्य म्हणजे सेंट्रल त्याला सेक्टर म्हटलं जातं जिथे चीनची सीमा ही हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडला लागू आहे. उत्तराखंड म्हणजे जोशीमठ वगैरे आपल्याला हा भाग माहिती असेल. तर तिथे बऱ्याच मोठ्या संख्येमध्ये भारतीय सैन्य तैनात आहे. आणि लडाखमध्ये जिथे सध्या सैन्य चाललेलं आहे तिथे जे युद्ध चाललेलं आहे तिथे भरपूर भारतीय सैन्य आहे. फक्त आपण सैनिकांचा लष्करी वापर करू शकत नाही, आपण त्यांना केवळ दाबून ठेवण्याकरता तिथे वापर करतो आहे. आणि सध्या चीन तुमच्या विरुद्ध लष्करी कारवाई करायच्या ऐवजी मानसिक दबाव टाकण्याचा प्रयत्न करतो आहे, ज्याला इंग्लिशमध्ये प्रोपगंडा वॉर म्हटलं जातं किंवा अपप्रचार युद्ध म्हटलं जाऊ शकतं किंवा दुष्प्रचार युद्ध असं म्हटलं जाऊ शकतं, जे चीन मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या विरुद्ध लढतो आहे. आणि त्याला मदत कोण करतं आहे की 200-300 चीनी प्रेमी तज्ञ आज भारतामध्ये आहेत आणि ते भारताच्या मीडियामध्ये चीनचा व्ह्यू पॉइंट लावून चीनचे स्पोक्समन म्हणून चीनचे अधिवक्ते म्हणून आपल्याला घाबरवण्याचा प्रयत्न करतात. काय, अरे चीनी सैन्याचं अर्थव्यवस्था खूप जास्त आहे, मोठी आहे, चीनी सैन्याची ताकद खूप जास्त आहे, तर मुकाट्याने ऐकून घ्या, तर चीन तुम्हाला धडा शिकवेल. जसं आपल्याला तरी 1962 शिकवला होता का? चुकीचं आहे. चीनी सैन्य आपल्याला धडा शिकवू शकणार नाही. आपण त्यांच्याशी लढण्याकरता तयार आहोत. अरे चीनी सैन्याने तिथे 3000 रणगाडे आणले. अरे चीनी सैन्य तिथे 3000 रणगाडे आणू शकत नाही. हा डोंगराळ भाग आहे. त्या डोंगराळ भागामध्ये फक्त 20-25 रणगाडे एका वेळेला फक्त लडाखमध्ये वापरले जाऊ शकतात. इतर कुठेही ते वापरले जाऊ शकत नाहीत. आणि चीनने जर तिथे 20-25 रणगाडे आणले आहेत तर तुम्ही हे का सांगत नाही की भारताचे 100 रणगाडे तिथे पहिलेच तयार आहेत. चीनने तिथे तोफा आणल्या. अरे का आम्ही काय आमच्या तोफा काय म्युझियम मध्ये ठेवल्यात का अहमदनगरला किंवा देवळालीमध्ये? आमच्या पण तोफा तिथे आहेत. चीनने तिथे त्यांचे म्हणजे जी विमानतळ आहेत तिबेटमध्ये ती ऍक्टिव्हेट केली. अरे आमची विमानतळ अंबालामध्ये ऍक्टिव्हेटेड आहेत किंवा श्रीनगरमध्ये आहेत, जिथून आमचे फायटर एअरक्राफ्ट तिथे लक्ष देऊन आहेत. चीनने तिथे हेलिकॉप्टर आणली. अरे आमचं जे सर्वात अत्याधुनिक हेलिकॉप्टर आहे चिनूक ते त्या भागामध्ये तैनात आहे. फक्त ते वापरलं जाऊ शकत नाही. गरज पडली जे जर युद्ध सुरू झालं तरच ते वापरतात. म्हणजे चीनच्या प्रत्येक ट्रूप बिल्डिंगला आपण चांगल्या पद्धतीने प्रत्युत्तर दिलेलं आहे आणि चीनच्या मानसिक युद्धाला आपण बळी पडलेलो नाही. हे जे सायकोलॉजिकल वॉर किंवा मानसिक युद्ध किंवा प्रोपगंडा युद्ध जे चीन करत आहे याचा उद्देश काय आहे? त्याचा उद्देश लढाई न करता भारताला घाबरवणं. हे युद्ध ते कोणाच्या विरुद्ध करतायत याचे 4 घटकांवरती आपल्या देशांमध्ये ते युद्ध करतात. एक तर भारताचं सरकार, त्यांची इच्छा आहे की भारतीय सरकारने घाबरून जावं आणि सांगावं की आम्ही वाटाघाटी करतो, सांगा आम्ही केव्हा येऊन पोहोचू चीनमध्ये. परंतु तसं झालेलं नाही.
सरकार म्हणजे वाटाघाटीला करायला तयार नाही आहे. तर म्हणजे हा चीननी मारलेला बाण हा वाया गेलेला आहे. दुसरं म्हणजे भारतीय सैन्य. चीनचा दबाव टाकल्यावर ते इतके घाबरतील की ज्यामुळे ते म्हणजे चीनचं सगळं म्हणणं ऐकतील. आणि तुम्ही 16 बिहारच्या कमांडिंग ऑफिसरला अक्षरशः त्यांचा खून केला तुम्ही, की जे तुमच्या विरुद्ध एक ह्युमन राईट व्हायोलेशन म्हणून आपण कोर्टामध्ये खटला दाखल करायला पाहिजे. आणि मला खात्री आहे तो केला जाईल नंतर. तर तरी भारतीय सैन्याने त्यांना जे प्रत्युत्तर दिलं, ज्यावेळेला भारतीय सैन्य कमी होतं आणि चीनी सैन्य खूप जास्त होतं आणि चीनी सैन्य तयार असताना सुद्धा जो धडा भारतीय सैन्याने चीनला शिकवला त्याविषयी आपल्याला येणाऱ्या दिवसामध्ये इतिहासामध्ये नक्कीच ते आपल्याला ते कळेल म्हणजे ते. आणि तिसरा भारतीय सैन्यावरती सुद्धा या मानसिक दबावाचा काही परिणाम झालेला नाही. परंतु जिथे मानसिक दबावाचा वापर केला जातोय ते म्हणजे आपली मीडिया, मग ते प्रिंट मीडिया असो, ज्यामध्ये मराठी वर्तमानपत्र आहेत, हिंदी आहेत, इंग्लिश आहेत, त्यामध्ये काही काही जण मात्र उलटी सुलटी आर्टिकल लिहितात. इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये काही काही जण उलट सुलट बोलत असतात. आपण जर 16 जूनला जर आपण टीव्ही बघितला असेल तर एका इंग्लिश चॅनलवरती याच विषयी चर्चा सुरू होती आणि त्या चर्चेमध्ये जे बोललं गेलं ते आज सुद्धा आपल्याला युट्यूब मध्ये दिसेल. आपल्याला असं वाटलं असतं की हा चॅनल तो चीनी तर नाहीये आणि यावरती जे लोक बोलतायत ते चीन आणि पाकिस्तानचे तर नाहीये. नाही, तसं नव्हतं. हा चॅनल भारताचा होता. त्यावरती बोलणारे सगळे भारतीय होते आणि ते काय बोलले आपण कृपया बघा युट्यूब वरती. मी याच्यावर पुढे जास्त जात नाही. तर सोशल मीडियावरती तर भयंकर दुष्प्रचार सुरू असतो. अरे एक व्हिडिओ आला की चीनी सैन्य, त्यांचे शस्त्र, आधुनिक शस्त्र, चीनी सैन्याची ताकद. अरे चीनी सैन्याची ताकद अशा प्रकारे केली जाऊ शकत नसते. कारण काय की जसं मी मगाशी म्हटलं की शस्त्र आणि शस्त्र चालवणारा सैनिक या दोन घटकामध्ये शस्त्र चालवणारा सैनिक हा शस्त्रापेक्षा जास्त चांगला असतो आणि आपलं नेतृत्व अतिशय उत्कृष्ट आहे. त्याच्यामुळे आपण चीनचं कुठलंही आव्हान हे पेलू शकतो जर लढाई झाली तर लढाईच होत नाही तर आपण आता फक्त आपण नुसतं एकमेकाला मागे ढकलायचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळे त्या सैन्याचा आपण काय तिथे वापर करू शकत नाही आंतरराष्ट्रीय करारामुळे. तर याच्यामुळे मानसिक दबाव जो सोशल मीडियावरती आहे तो मात्र नक्कीच वाढवला जातो आहे. तुम्हाला रिक्वेस्ट अशी आहे, तुमच्या माध्यमातून सगळ्यांना रिक्वेस्ट अशी आहे की चीनच्या विषयीची अशा प्रकारची माहिती, त्यांचं सैन्य कसं आहे, त्यांच्याकडे किती रणगाड्या आहेत, ते कुठं कसं अतिक्रमण करतायत, ते नेपाळवरती कसा हल्ला करतायत आणि भारताविषयी विरुद्ध 2 फ्रंट वॉर 3 फ्रंट वॉर कसं लढतायत, याविषयी घाबरून जायचं काहीही कारण नाही. आपण या सगळ्या युद्धाला बऱ्यापैकी उत्तर देतो आहे. परंतु हे अर्थातच वेगवेगळे पैलू आहेत, त्याच्याविषयी आपण आजच्या आजच आपण हे सगळं बोलू शकणार नाही. वेळ मिळाला तर आपण हे 3-4 असे पैलू वेगवेगळ्या याला आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू. परंतु हे चीननी जे भारताविरुद्ध जे हायब्रिड वॉर चालवलेलं आहे हे अनेक दिवस चालणार आहे, अनेक वर्ष चालणार आहे. कारण चीनला भारताची प्रगती होऊ द्यायची नाही. तर म्हणून मला वाटतं येणाऱ्या दिवसामध्ये हे आर्थिक युद्ध कसं लढायचं याच्याविषयी आपल्याला कल्पना पाहिजे. प्रोपगंडा वॉरला कसं उत्तर द्यायचं याच्याविषयी आपल्याला कल्पना पाहिजे. मुत्सद्देगिरीच्या युद्धामध्ये आपण कसं लढायला पाहिजे त्याच्याविषयी कल्पना पाहिजे. चीन आपल्या देशामध्ये पाकिस्तानला मदत करून कसा त्रास देतो आहे, पाकिस्तानशी आपण कसं लढतो याची आपल्याला माहिती पाहिजे. त्याच्याशिवाय अशी अनेक युद्ध चीन एकाच वेळेला लढतोय, ज्याच्यामधलं बायोलॉजिकल वॉर हे सर्वात मोठं आहे. आणि बायोलॉजिकल वॉर मध्ये जसं आपण सगळे सैनिक आहोत, तसं चीनच्या प्रोपगंडा वॉर मध्ये आणि चीनच्या आर्थिक युद्धामध्ये आपण सगळे सैनिक आहोत. कुठल्याही दुष्प्रचाराला बळी पडू नका. भारतीय सैन्यावरती विश्वास ठेवा. एकत्र येण्याची गरज आहे. अजून सुद्धा काही लोकांना वाटत नाही की चीन हा आपला नंबर 1चा शत्रू आहे. खरं तर लोकांची नावं घ्यायला नको, पण मी एकाचं नाव घेतो कारण ते वर्तमानपत्रामध्ये आलेलं आहे. आजकाल अनेक टीव्ही डिबेटमध्ये काही लोक बोलायचा प्रयत्न करतात. ते काय बोलतात आपण ऐका. खास तर इंग्लिश टीव्ही चॅनलवरती एकाचं नाव मात्र घेणं गरजेचं आहे. केरळचे जे मुख्यमंत्री आहेत श्री विजयन, ज्यांनी एक विधान केलं की जे टाइम्स ऑफ इंडियामध्ये रिपोर्ट झालेला आहे. ते म्हणतात की चीन हा चांगला देश आहे, चीन हा आमचा मित्र आहे, चीनच्या विरुद्ध आपण त्यांना त्याच्यावरती त्यांच्या वस्तूंवरती बहिष्कार घालायला नको, त्यांच्या विरुद्ध आपण युद्ध करायला नको. अरे त्यांनी तुमचे 20 सैनिक आपल्या सैनिकांच्या प्राण्याचं बलिदान आपण दिलेलं आहे आणि तरी पण तुम्हाला चीन आपला मित्र वाटतो आहे. नेमकं हेच विधान या पक्षांनी
केलं होतं 1962 साली. आपण ते वाचा. तर राजकीय युद्ध, आज राजकीय युद्धामध्ये ते आपल्या काही राजकीय पक्षांमध्ये घुसखोरी करायचा प्रयत्न करतात, त्यांना फंड देऊन वगैरे वगैरे. तर अशी राजकीय घुसखोरी आपण चीनमध्ये करू शकतो का? आपण ज्यावेळेस चीन विषयी बोलतो त्यावेळेला लोकांना काळजी वाटते की चीन इकडे असं करतोय तसं करतोय, परंतु चीनच्या सुद्धा वेगवेगळ्या कमजोऱ्या आहेत. तिबेट जो चीनचा भाग आहे तिथले लोक खुश नाही, त्यांना चीन पासून वेगळं व्हायचं आहे. शिनजियांग हा तिथे उइगर मुसलमानांचा जो प्रांत आहे, त्यांना चीनमध्ये राहायची इच्छा नाही, त्यांची स्वतंत्रता चळवळ ही सुरू आहे. चीनच्या अनेक कमजोऱ्या आहेत, त्याचा आपण वापर करू शकतो का? करतो आहे का? करतो आहे, युद्ध जरूर लढतो आहे. अर्थात चीनशी जर जास्त चांगल्या पद्धतीने लढायचं असेल तर सर्वात महत्वाचं जे काम आहे ते म्हणजे सगळ्या भारतीयांनी एकत्रित येऊन आर्थिक प्रगतीमध्ये आपलं योगदान द्यायला पाहिजे आणि आपण एक चांगलं भारतीय बनायला पाहिजे. आम्ही देशाकरता काय करू शकतो हे विचारणं महत्वाचं आहे. देशाकडून मला हे पाहिजे, मला ते पॅकेज पाहिजे हे नाही. ज्या देशाचे सामान्य नागरिक देशाकरता काहीतरी करतात, कायद्याचं पालन करतात, नियमाचं पालन करतात, देशात चांगलं नागरिक बनण्याचा प्रयत्न करतात, आपल्या जबाबदाऱ्या जाणतात. जबाबदारी काय, करोनामध्ये काय करायला पाहिजे आपल्याला माहिती आहे, सोशल डिस्टन्सिंग आहे वगैरे वगैरे, परंतु अनेक जण आपल्या ते करत नाहीये. तसंच आज आपण आपल्या सुरक्षा व्यवस्थांचं कान डोळे बनायला पाहिजे. आपण जर विद्यार्थी असाल तर अभ्यास करून इतकं चांगले विद्यार्थी बनायला पाहिजे की आपल्याला अर्जुन म्हणून आपण पुढे ओळखलं जावं. आपण जर शिक्षक असाल तर आपण द्रोणाचार्याहून पुढे जास्त जायला पाहिजे. आपण जर इंडस्ट्रियलिस्ट असाल तर आपण अर्थातच बिल गेट्स किंवा याच्याहून जास्त चांगलं बनायला पाहिजे. आपण जर शास्त्रज्ञ असाल तर जे शास्त्रज्ञ अमेरिकेमध्ये ते सर्वात चांगले मानले जातात त्याच्याहून जास्त चांगलं बनायला पाहिजे. आपण जर शेतकरी असाल तर आपण जपानहून सुद्धा जास्त राईस किंवा अन्नधान्य प्रोड्यूस करू शकू. आपण ज्या क्षेत्रामध्ये आपण काम करता आहात त्या क्षेत्रामध्ये जगातले आपण सर्वश्रेष्ठ बनायला पाहिजे. कुठलंही क्षेत्र कमी महत्वाचं जास्त महत्वाचं नसतं. सगळी क्षेत्र ही महत्वाची आहेत आणि सगळ्या भारतीयांचं योगदान महत्वाचं आहे. म्हणून आज आपण एकमेकाला मदत करूया. 130 कोटी भारतीय एकमेकाच्या खांद्याला खांदा लावून पुढे करूया. आर्थिक प्रगती करूया, सामाजिक प्रगती करूया आणि आपल्या आजूबाजूला कोणाची मदत करूया. आपण देशाकरता अजून काय करू शकतो? देशाकरता पाणी वाचवा, देशाकरता वीज वाचवा, देशाकरता इंधन वाचवा, देशाकरता पर्यावरणाचं रक्षण करा. वेगवेगळ्या प्रकारच्या सुरक्षा असतात, त्यामध्ये आपण आपलं काम हे नक्कीच करू शकतो. आणि मला खात्री आहे सर्वात महत्वाचं सध्याच्या लढाईमध्ये चीनी वस्तूंवरती बहिष्कार घाला. आपण आत्ताच वेगवेगळ्या प्रकारचे ऍप्स परवाच भारतामधनं काढून टाकले आहेत. तर ते तर एक भाग झाला, परंतु चीनी वस्तूंवरती बहिष्कार घाला आणि कुठलेही व्यापारी कुठलेही दुकानदार जर ते चीनी वस्तू खरेदी करत असतील तर त्यांना सांगा की जर तुम्ही चीनी वस्तू विकल्या तर आम्ही तुमच्या दुकानावरती बहिष्कार घालू. आपले जे इंडस्ट्री आहे त्यांना सांगा की तुम्ही स्वतःच्या पायावरती उभे राहा, सारखं चीन 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 करू नका, तुम्हाला सुद्धा वर्ल्ड क्लास बनण्याची गरज आहे. तर आपण सगळं जर एकत्रित आलो तर चीन विरुद्ध हे चाललेलं जे चीनचं हे जे हायब्रिड वॉर आहे, हे युद्ध आहे, ज्यामध्ये जे लडाख त्याच्यातला एक भाग आहे, हे सगळं युद्ध वेगवेगळ्या स्तरावरती लढावं लागेल आणि त्यामध्ये प्रत्येक भारतीयाचं योगदान हे महत्वाचं आहे. मला खात्री आहे की आपण आपलं योगदान ज्या ज्या ठिकाणी आपण आहोत त्या ठिकाणी राहून आपण ते देऊ. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी म्हटलं होतं की प्रत्येक नागरिकांनी सैनिक बनण्याची गरज आहे. त्यांचा अर्थ असा होता की प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण जिथे काम करतो तिथे चांगलं काम करण्याची गरज आहे. हे जर झालं तर देशाला आपण महान देश बनवण्यामध्ये मदत करू, ज्यामध्ये चीनची जी आक्रमकता ही कमी होईल आणि ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम चीन विरुद्ध हे युद्ध, चीन आणि पाकिस्तान विरुद्ध चाललेलं युद्ध आपण जिंकू. आपल्याला जर आपण आज सांगितलेली माहिती जर आवडली असेल तर आपण ही नक्कीच हे जे फेसबुक लाईव्ह चाललेलं आहे याच्यावरती लाईक करा, याचे जास्तीत जास्त लोकांशी ही या व्ह्यूज शेअर करा, कारण हे माहिती युद्ध जे चीन विरुद्ध चाललेलं आहे ते आपण जिंकायला पाहिजे. आपल्या विरुद्ध दुष्प्रचार होतो आहे, मला कोणी सांगावं की अशा प्रकारचा दुष्प्रकार चीनमध्ये होतो आहे का? चीनच्या मीडियामध्ये कोणी जाऊ शकतं का? चीनच्या टीव्ही चॅनलवरती जशी आपल्यासारखी चर्चा होते तशी अशी होते का? चीनच्या सरकारवरती किंवा चीनी सैन्यावरती इथे कोणी अविश्वास दाखवत आहे का? विचार करा.
प्रश्नोत्तरात पाहिजे तर याच्यावरती बोलू शकतो. चीनमध्ये कोणीही जाऊ शकत नाही. आपलं फेसबुक लाईव्ह आता चीन मधून बघत असेल, परंतु चीन मधल्या सोशल मीडियावरती आपण जाऊ शकत नाही. तर त्याच्याविरुद्ध दुष्प्रचार कसा करायचा, माहिती युद्ध कसं लढायचं, हा एक मोठा विषय आहे. कधी पुन्हा वेळ मिळाले तर आपण त्याच्याविषयी बोलू. आता मी इथेच थांबतो. आपण इतका वेळ ऐकलं त्याकरता धन्यवाद. आणि मी एक 2-3 प्रश्न घेतो. मला वाटतं इथे चॅट मधले प्रश्न घेतो. मला वाटतं की जे आलेले आहेत ते मी घ्यायचा प्रयत्न करतो. 1 मिनिट आलेला आहे. एक पहिला प्रश्न आहे की आपण नाव बरोबर ठेवलं की त्याला चीनी व्हायरस म्हणा. हो, बरोबर आहे कौस्तुभ. सगळ्यांकडे हे पोचवा. हे चीननी तुमच्या विरुद्ध चाललेलं महायुद्ध आहे, हे तुम्ही जिंकायलाच पाहिजे. आंतरराष्ट्रीय स्तरावरती अमेरिका, फ्रान्स, जपान यांनी आपल्याला भारताला पाठिंबा दिलेला आहे. भारतीय डिप्लोमसी हा मुद्दा पुढच्या लेवलला कसं देत आहे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपण यशस्वी होऊ शकतो का, हा एक वेगळा विषय होईल. परंतु लक्षात ठेवा, मुत्सद्देगिरी आणि डिप्लोमसी याचा काही चीनवरती फारसा परिणाम पडणार नाही. देश आपल्या बाजूने आहेत, परंतु अनेक देश आहेत, कारण अनेक देशांना चीन विरुद्ध राग आलेला आहे, कारण हे बायोलॉजिकल वॉर त्यांच्या विरुद्ध आहे. त्यांना सुद्धा आपण एकत्र आणायला पाहिजे की जसे आम्ही चीनी वस्तूंवरती बहिष्कार घालतोय, तुम्ही पण घाला. जसं आम्ही ऍप सगळे बॅन केले तसं तुम्ही पण करा. आणि जर युद्धाची गरज आली तर तुम्ही या. आणि WHO मध्ये सगळ्यांनी एक करार, सगळ्यांनी एकत्रच या आणि चीन विरुद्ध करार मांडा, ज्यामुळे WHO ला चीन विरुद्ध एन्क्वायरी करायला भाग पडायला पाहिजे. युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल मध्ये एक रिझोल्युशन पास व्हायला पाहिजे की चीनच्या विरुद्ध एन्क्वायरी झाली पाहिजे. तर हे देश, खरं सांगायचं म्हणजे हे देश त्यांची करायची हिंमत नाही. बघू येणाऱ्या दिवसामध्ये काय होतं. पण इतकी वेळ झालेली आहे. अमेरिकेचं अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडलेलं आहे, युरोपचं कंबरडं मोडलं आहे, परंतु त्यांची युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल मध्ये व्हेटोची ताकद वापरून याविषयी काही बोलण्याची हिंमत नाही. तर त्यामुळे आपल्याला आपली लढाई ही स्वतःच लढावी लागेल. याचा अर्थ असा नाही की ही लढाई लढू नये. आपण चीन विरुद्ध आंतरराष्ट्रीय स्तरावरती सुद्धा लढाई लढायलाच पाहिजे. सर विचारू पुढचा प्रश्न? हो विचारा. 1-2 प्रश्न आपण अजून घेऊ शकतो, त्यानंतर आपण थांबूया. हा चालेल. एक फेसबुक वरती प्रश्न आहेत. चायनाशी आपण सैन्य बळाशी व तंत्रज्ञानाशी तुलना करू शकतो का? समोरासमोर लढाई आता कितपत शक्य आहे? अरे मी आत्ताच इतका वेळ म्हणजे रामायण सांगितलं तर सीता रामाची कोण हे तर प्रश्न विचारला तर मग मला नीट एक्सप्लेन करता नाही आलं. मी पुन्हा रिपीट करतो. लष्करी दृष्टीने चीननी कुठलंही युद्ध केलं तर ते त्याला आपण प्रत्युत्तर द्यायला तयार आहोत. त्याची आपल्याला अजिबात काळजी नको. पण आता लष्कराचा वापर आपण करू शकत नाही. जे सैन्य आहे ते नुसतं एकमेकाला आट्यापाट्यासारखं थांबवण्याकरता वापरलं जातं आहे. ठीक आहे ना. आपल्या शस्त्रांची काळजी नको. ज्या सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण चीनच्या कुठल्याही अतिक्रमणाला उत्तर देऊ शकतो. लढाईविषयी बोलतो आहे, त्याची काळजी अजिबात नको. पाकिस्तानने जरी लढाई केली त्याला पण आपण प्रत्युत्तर देऊ शकतो. त्यांच्या शस्त्राची तुम्ही जास्त काळजी करू नका. या भागामध्ये आधुनिक शस्त्रांचा वापर हा फार कमी केला जातो. रंगाडे ते वापरले जाऊ शकत नाही. तोफखानाचा वापर इकडे फार कमी होतो. इथे जी लढाई होते ती पाषाण युगातली होते. म्हणजे शौर्य, धैर्य, पराक्रम, साहस, नेतृत्व, जसं समजा मराठ्यांच्या काळामध्ये झालं होतं तशा प्रकारची लढाई इथे होते. त्याची आपल्याला काळजी नको. चीनला लष्करी अतिक्रमण, कुठलंही लष्करी प्रत्युत्तर द्यायला आपण तयार आहोत, याची आपल्याला काहीही काळजी नको. परंतु व्हायला हे पाहिजे की येणाऱ्या काळामध्ये आपण काही सुधारणा नक्कीच करायला पाहिजे. की त्या भागामध्ये रस्ते बांधणं जे आता सुरू झालेलं आहे. 270 किलोमीटर रस्ता आपण आत्ताच बांधला आहे 2014 नंतर. पहिले आपण बांधत नव्हतो पण कारण आपण अतिशय घाबरवायचं. त्याच्याशिवाय जो एक रस्ता जो लडाखमध्ये तो सध्या एकच रस्ता येतो, तो जोजिला खिंडीवरनं येतो. तो रस्ता 6 महिने बंद असतो कारण बर्फ प्रचंड पडतो. तर जोजिलाच्या खालती आता आपण एक टनेल म्हणजे बोगदा बनवण्याचा प्रयत्न करतो आहे, जो पुढच्या 3-4 वर्षात होईल असं वाटते. तसं झालं तर 12 महिने हा रस्ता बंद राहील. त्याच्यामुळे आपली क्षमता त्या भागामध्ये, लष्करी क्षमता ही वाढेल. नितीन गडकरी हे काम करतायत. मला आशा करूया की लवकरात लवकर हे काम हे पूर्ण होईल. लष्करी याची आपल्याला काही भीती वाटू नये. ओके, पुढचा प्रश्न एक घेतो फेसबुकवर आलेला. आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिका, फ्रान्स, जपान इत्यादी देशांनी सद्यस्थितीत भारताला पाठिंबा दिला आहे.
भारतीय डिप्लोमसी सद्यस्थितीत आंतरराष्ट्रीय स्तरावर हा मुद्दा कसे नेत आहे आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठात आपण चीन आणि पाकिस्तानाच्या जोडी विरुद्ध कसे यशस्वी होऊ शकतो? आंतरराष्ट्रीय स्तरावरती सगळे देश आपल्या बाजूने आहेत, परंतु कोणाची सुद्धा हिंमत नाही की युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिल मध्ये जाऊन अरे भारताविषयी सोडून द्या, भारताविषयी काय बोलता, भारत बघेल, आम्ही भारतीय सैन्य करेल ज्याला जे करायचंय ते. परंतु जो बायोलॉजिकल वॉर चीननी सगळ्या युरोपवरती लादलेला आहे, अमेरिकेवर लादलेला आहे, त्यांच्या विरुद्ध युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिल मध्ये व्हेटो पॉवर वापरून युरोपने ते आणायला पाहिजे. फ्रान्सला आणता येईल, इंग्लंडला आणता येईल, रशियाला आणता येईल, अमेरिकेला आणता, त्याची आणण्याची हिंमतच नाही. नुसते फक्त ते बडबड करण्यामध्ये गुंतलेले आहेत, ते कृतिशील आहेत. WHO मध्ये चीनच्या विरुद्ध एन्क्वायरी सुरू व्हायला पाहिजे, ती अजून सुरू करण्याची यांची हिंमत झालेली नाहीये. ठीक आहे, तर हे सगळे देश त्यांची अवस्था एवढी खराब झालेली आहे की आंतरराष्ट्रीय स्तरावरती ते एकत्र आले याच्यात काही डाऊट नाहीये. परंतु यांना एकत्रित करून, यांना नेतृत्व देऊन त्यांना भारताने चीनच्या विरुद्ध उभं करायला पाहिजे वेगवेगळ्या स्तरावरती. त्यामध्ये आर्थिक म्हणजे बहिष्कार घालणं, ऍपवरती बहिष्कार घालणं, त्यांच्या जो वन बेल्ट वन रोड त्याच्यामध्ये सामील न होणं, अशा प्रकारे. तर मुत्सद्देगिरी चीन सारख्या देशावरती फारशी होत नाही हे आपल्याला कल्पना पाहिजे. फॉरेन डिप्लोमसी चीन करता नाही, ही पाकिस्तान करता नाही, ती इतर राष्ट्रांकरता होऊ शकते. इथे फक्त यांना चीनला फक्त म्हणजे टिट फॉर टॅट, म्हणजे जशाच तसे अशा उत्तराची भाषा करते, त्यामुळे इथे त्याचा काही फारसा उपयोग नाही. पण करू नये असा त्याचा अर्थ नाहीये. मध्ये एक रिपोर्ट आला होता की युनायटेड नेशन्स ह्युमन राईट्स काउन्सिल मध्ये चीनच्या विरुद्ध एक प्रस्ताव आणला जातो आहे आणि जे अत्याचार उइगर मध्ये म्हणजे शिनजियांग मध्ये होतात त्याच्याविषयी बोललं जाईल, तिबेट मधल्या अत्याचाराविषयी बोललं जाईल. तर ते करत राहावं, परंतु आपल्याला आपल्या पायावरतीच उभं राहावं लागेल. एक शेवटचा प्रश्न घेऊया, एक शेवटचा प्रश्न घ्या पाहिजे, थांबूया. हा सर, एक मिनिट, शेवटचा प्रश्न घेतो. बरं, एक ऐका सौरभ, इथे एक मला प्रश्न दिसतोय, मी पटकन घेतो. एक कोणीतरी विजयने लिहिलेला आहे की हे काही जे लोक आहेत त्याच्या विरुद्ध सरकार की जे म्हणजे देशद्रोही आहेत आणि उलटी सुलटी विधानं करतात, त्यांच्या विरुद्ध सरकार कारवाई का करत नाही? अरे, केरळच्या चीफ मिनिस्टर आपण काय कारवाई करणार सांगा की मला. त्यांनी जे विधान दिलेलं आहे ते टाइम्स ऑफ इंडियामध्ये रिपोर्ट झालेला आहे. काही राजकीय पक्षाची विधानं करताना आपण ती टीव्हीवरती आपण ऐकत असाल अशी मला खात्री आहे. त्यांना त्यांच्या विरुद्ध आपण काय कारवाई करणार? आपण कारवाई अशा काही लोकांच्या विरुद्ध करू शकतो त्यांच्या विरुद्ध त्यांना चीनकडून पैसे मिळाले, काहीतरी पुरावा मिळाला पाहिजे. जो पुरावा घेऊन त्यांना आपण म्हणजे त्यांच्यावर खटला चालवू शकतो. कारण आपण काही आपल्या काही ऑटोक्रेसी नाही, आपल्याकडे काही डिक्टेटरशिप नाही. चीन विरुद्ध चीनमध्ये कोणीही काहीही लिहू शकत नाही, त्यांच्या सैन्याविरुद्ध, त्यांच्या सरकारविरुद्ध. लेकिन आपल्याकडे असे लोक लिहितात 200-250 आहेत. असं म्हटलं तर 200-250 नंबर काय फारसा जास्त नाहीये, कारण 130 कोटीच्या देशामध्ये एक जर 250-300 असे लोक असतील की ज्यांना आपण चीनी प्रेमी किंवा चीनचे स्पोक्समन म्हणू शकतो, हा नंबर नाही. कारण आपण इतिहासाकडे बघितलं तर इतिहास काळापासून आपल्याकडे अशा प्रकारची म्हणजे देशद्रोहीपणा अनेकांनी केला आहे. मराठ्यांच्या इतिहासामध्ये आहे, पृथ्वीराज चव्हाणच्या इतिहासामध्ये आहे, सगळीकडे झालेला आहे. यांच्या विरुद्ध कारवाई करण्याकरता आपल्याला पुरावा करून येथे कारवाई करावी लागेल. ही कारवाई होते की नाही मला तर काही कल्पना नाही, पण करायला पाहिजे. परंतु आपण मात्र या लोकांवरती सोशल बॉयकॉट देखील घालू शकतो. ठीक आहे ना? आपल्या लक्षात ठेवावं की आज कुठल्याही राजकीय पक्षाला आपला राजकीय विचार मांडण्याचा अधिकार आहे, याच्यात काही डाऊट नाहीये की जे देशाच्या राज्य घटनेमध्ये आहे. परंतु जर एखादा पक्ष जर देशाच्या राज्य घटनेच्या बाहेर बोलत असेल तर त्याच्यावर कारवाई व्हायला नको का? तुमचे जे राजकीय पक्ष ओळखीचे असतील तर तुम्ही त्यांना सांगा, कारण माझी कोणाशी फारशी ओळख नाही, केवळ सैनिक म्हणून काम केलेलं आहे आणि मला तर अशा गोड बोलायची काही सवयच नाहीये. मला वाटतं आता आपण पुढे बोलूया. धन्यवाद सर. या चायनीज व्हायरस जो सगळीकडे पसरलेला आहे, पसरवलाय चायनाने, त्या अशा कठीण काळात सुद्धा आपण ऑनलाईन येऊन जी सर्वांना अमूल्य अशी माहिती दिलीत आणि सर्वांना मार्गदर्शन केलेत की चायना विरुद्ध आपण कसे लढू शकतो आणि कुठल्या पद्धतीने आपण लढाई लढायची, त्याबद्दल जी माहिती दिलीत त्याबद्दल खरंच धन्यवाद. आपणाकडून अशी पण पुढे पण असेच मार्गदर्शन आम्हाला मिळेल अशी आम्ही अपेक्षा करतो.
आणि सर्व श्रोत्यांनी पण सर्व व्यवस्थित ऐकून घेतले, त्याबद्दल सर्व श्रोत्यांचे पण आभार. त्यांना पुढील कार्यक्रमाचे किंवा पुढील व्याख्यानांचे असे हे सगळे अपडेट हे आपल्या फेसबुक पेजवर मिळतील. तेव्हा सर्वांनी घरीच राहा, सुरक्षित राहा. सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद. जय हिंद.